नमस्कार, मी आर.जे. ॲडी. वेलकम टू FEM पॉडकास्ट. आणि आज एक एज्युकेशनल आणि त्याचबरोबर अवेअरनेस भरपूर असलेली एक सीरीज तुमच्या पुढे. खरं सांगायचं तर मियर ऑर्गॅनिक्स यांच्यातर्फे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे. अलॉंग विथ दॅट आज आपले स्पेशल गेस्ट आहेत डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे. सर नमस्कार, कसे आहात? नमस्कार, थँक्यू. सर आजचा विषय थोडा गंभीर आहे. कारण मी ज्या वयात आहे किंवा ज्या वयात लग्न करावी लागतात, मुलं करायची आहेत, पुढचं भविष्य आहे. बरेच प्रश्न असतात प्रत्येकाला आणि या प्रश्नांचं उत्तर मिळेल, नाही मिळेल, डाउट्स आहेत, मिथ्स आहेत. इतकं सगळं असतं आणि अशातच कन्फ्युजन वाढत जातं. कोणाकडे जावं, कोणाकडे नाही जावं, एक्सपर्टीज आहेत अवेलेबल लोकांना हे सुद्धा माहिती नाही. सर मला हेच विचारायचं आहे आजच्या या सेशनमध्ये. बरेच प्रश्न आहेत, पण त्याआधी सगळ्यात पहिले डॉक्टर टेक अस बॅक टू युअर चाइल्डहूड. सुरुवात कशी झाली? आज तुम्ही IVF एक्सपर्ट आहात, स्पेशलिस्ट आहात, डायरेक्टर आहात, त्याचबरोबर सिटी फर्टिलिटी सेंटरचे. सर ही सुरुवात खरं तर अभ्यासच आवडतो असं नका सांगू. तिथून जिथून तुम्हाला कधी ॲस्ट्रोनॉट व्हायचं आहे, कोणाला असं वकील व्हायचं आहे, तिथून सुरुवात झाली असेल. काय होतं? अभ्यास आवडतो असं नव्हतं. माझे आई-वडील दोघं प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे अभ्यास आवडतोच याला पर्याय नव्हता आम्हाला. आवडायलाच पाहिजे होतं, त्याला पर्याय नाही. शिक्षकांच्या मुलांना चांगले मार्क मिळाले नाही, तर ते ॲक्सेप्टेडच नव्हतं. सो वी हॅड नो चॉईस. आणि फॉर्च्युनेटली डोकं पण चालत होतं. माझं जन्म श्रीगोंदा तालुका, अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये एका छोट्या खेड्यात झाला. आई-वडील दोघंही शिक्षक होते. आय एम 7th किड. मला आधी 6 बहिणी आहेत आणि मी 7वा आहे. ॲक्च्युली काय झालं, आई-वडील वेअर एज्युकेटेड, बट आमची फॅमिली बाकीचे सगळे लोक जे होते, दे वेअर फ्रॉम द फार्मिंग क्लास. मुलगा पाहिजे हा खूप फर्म असा, आणि एकत्र कुटुंब होतं. सो डिसिजन्स वेअर टेकन बाय कलेक्टिवली. सो मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. मग हळूहळू एकानंतर एक मुलगी होत गेली. माय मदर सफर्ड अ लॉट इन दॅट. आता त्यात काय झालं पुढे, की नंतर हळूहळू गर्भलिंग निदानसुद्धा मुंबईला व्हायला लागली होती. वन ऑफ माय अंकल वॉज देअर. तर त्यांनी सजेस्ट केलं की तुला करायचं आहे का, म्हणजे वडिलांना विचारलं. तर ही वॉज व्हेरी ब्लंट ऑन इट की नाही, मला आय एम नॉट फॉर किलिंग एनी गर्ल. सो व्हायचे जितक्या मुली होऊ देत. ते तर म्हणायचे दुसरं लग्न कर. सो माय मदर यूज टू गेट डॅम स्केअर्ड बिकॉज ऑफ दॅट. पण मग वडील तिला आधार दिलासा द्यायचे की असं मी काही करणार, या माणसाच्या दूर राहायचं, याचं नाही ऐकायचं. नाही, या टेन्शन घेऊ नको, मी तुला कधीही दुसरी बायको करणार नाही असं ते सांगायचे. आणि समहाऊ 7th टाइम आय वॉज बॉर्न. चाइल्डहूड असंच आई वडिलांच्या बदल्या व्हायच्या शिक्षक म्हणून. मग मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षक होते. आमचं शिक्षणही त्यातच झालं. मग पुढे हायस्कूलला 4 शाळा बदलल्या मी 10वीपर्यंत. नंतर हायस्कूल नंतर 11वी-12वीला अहमदनगरला गेलो. तिथे जीव तोडून अभ्यास केला. म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या बहिणींना एक छान हे दिलं होतं की खेड्यातली नोकरी कुठली चांगली सगळ्यात मुलींना. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं असावं असं त्यांना काय वाटायचं. सो दॅट युअर हजबंड विल रिस्पेक्ट यू, ही विल नॉट एक्सप्लॉइट यू. सो त्याच्यासाठी त्यांनी मुलींना शिकवलं आणि त्यांच्यापुढे टार्गेट देऊन ठेवलं होतं, सगळ्यात चांगली खेड्यातली नोकरी कुठली, शिक्षिका व्हायचं. मी एक शिक्षक मुलगा बघून देणार तुला, त्याच्याबरोबर लग्न करून देणार, दोघांच्या पगारात चांगलं भागतं खेड्यामध्ये आणि मुलं तुमची चांगली निपजतात. मी सांगितलं ना, अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि इट्स अ रिस्पेक्टफुल जॉब इन द एक्झॅक्टली. सो माझ्या सगळ्या बहिणी अशा शिक्षिका झाल्या. आणि 12वीला असताना, 12वीची जेव्हा सुरुवात झाली होती, वडील आले आणि त्यांनी मला एक एकदा म्हणजे जाताना मी त्यांना बाय करायला खाली आलो. म्हणजे माझी बहीण खाली राहायची, तिथे मी राहत होतो आणि वरती शी वॉज मॅरिड. तिथे वरती आमची एक खोली होती जिथे अभ्यास करायचो. तर मी ते निघाले म्हणून मी खाली आलो त्यांना बाय करायला. सो आय रिमेंबर दॅट एपिसोड डिस्टिंक्टली की जाताना ते फक्त एवढेच म्हटले, माय फादर इज व्हेरी ओल्ड अँड म्हणजे ते ही इज नॉट नो मोर नाव, पण ते त्यावेळेला रिटायर्ड झालेले होते ऑलरेडी. मी 7वीत असतानाच ते रिटायर्ड झालेले होते. सो ही केम डाऊन आणि त्यांनी मला सांगितलं की बघ आता माय एल्डर म्हणजे इमिडिएट एल्डर सिस्टर गॉट ॲडमिशन इन टू D.Ed कॉलेज, बेस्ट D.Ed कॉलेज इन द
डिस्ट्रिक्ट. सो आणि सगळे फ्री ऑफ कॉस्ट शिकलेत मी वा. पण. अभ्यास. अभ्यास. सो त्याच्यात त्यांनी सांगितलं की बघ आता शेवटच्या मुलीचं पण माझं ॲडमिशन झालं. सी ऑल्सो इज गोइंग टू बिकम टीचर. तू जर डॉक्टर झालास ना तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. अँड देन ही टर्न अराउंड आणि ते चालायला लागले. चालत 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 म्हणजे आय रिमेंबर तसे 600-700 मीटर सरळ रस्ता होता आणि देन तिथे पुढे टर्न होता जिथे बिल्डिंगच्या आड ते जात होते. सो ही वॉज वॉकिंग अँड ही वॉज क्राईंग. तो इतका असा मोटिवेशनल हे होता माझ्यासाठी, प्रसंग होता की यार ह्या माणसाने एवढे कष्ट घेतलेत माझ्या आईवडिलांनी माझ्या एक्झिस्टन्ससाठी, अस्तित्व येण्यासाठी. नाव ऑल हिज म्हणजे त्यांच्या आयुष्याचं सक्सेस किंवा फेल्युअर माझ्या ह्या एका डॉक्टर बनण्यावर वर्षभराच्या depend आहे. अभ्यासावर ठरणार आहे. अँड देन आय डिसाइडेड की 1 मिनिट सुद्धा वाया नाही घालवायचं. यू विल नॉट बिलीव्ह ॲडी, मी 18 तास अभ्यास करायचो. आणि बापरे. माझी अवस्था अशी होती, मी म्हणजे मराठी मीडियममधून गेलो होतो ना. 11वीला तर माझी अवस्था अशी होती की मी एक वही घेऊन जायचो कॉलेजला. कारण जास्त पुस्तकं नेऊन उपयोगच नव्हता. कारण इंग्रजीतले 80% वर्ड्स मला बाउन्सर जात होते. मराठी मीडियममधून शिकलेलो आणि सायन्सला ॲडमिशन घेतलेलं. मग मी ते काय करायचो, सगळे लिहून काढायचो. जसं ऐकू येईल, कानावर पडेल तसं. शब्द जर इंग्लिशमध्ये माहीत असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीत माहीत असेल तर मराठी. घरी जायचं, ते पुस्तक काढायचं, विरकरची डिक्शनरी काढायची, ते नोटबुक काढायची, ते वाक्य शोधायचं पुस्तकात कुठे आहे, त्याचा ते काय वाक्य अर्थ होतो? लिहायचं, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, बापरे. स्पेलिंग पाठ करायचं, शब्दाचा अर्थ लिहायचा, त्या वाक्याचा अर्थ लावायचा आणि मग पुढच्या वाक्याला जायचं. बापरे. अशी अवस्था होती पहिले 6 महिने. मग 6 महिन्यानंतर हळूहळू तेच वर्ड रिपीट व्हायला लागले. मग थोडा कॉन्फिडन्स आला आणि मग ह्या एपिसोड नंतर मात्र मग मी ठरवलं की नाही, आता काहीही झालं तरी आय विल नॉट लेट दिस मॅन डाऊन. अँड आय स्टडीड व्हेरी हार्ड. आणि परमेश्वराची इच्छा असेल कदाचित की BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं. वा वा. सो ही वॉज व्हेरी प्राऊड ॲट दॅट पॉईंट. जेव्हा आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो, सो आम्ही परत आल्यावरती ही वॉज टेलिंग टू माय मदर की सगळे सुटाबुटात आलेली लोक होती तिथं, ॲटलिस्ट पॅन्ट शर्ट घातलेली होती. मी एकटाच धोतर आणि नेहरूमध्ये असलेला माणूस. सो ही वॉज सो प्राऊड की माझ्या मुलाने मला त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये नेऊन बसवलं. आय वॉज ऑल्सो हॅपी. मग हळूहळू MBBS कम्प्लीट झालं, गुड मार्क्स. मग पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, DJO केलं. DJO करताना माझी वाईफ मला भेटली. मग DNB केलं. DNB करताना आय गॉट द बेस्ट टीचर विच आय एन्काउंटर इन माय लाईफ, डॉक्टर लाला तेलंग. त्यांच्याकडून डॉक्टर होणं तर शिकलोच, पण चांगला माणूस कसं व्हायचं. ही इज अ फॅन्टॅस्टिक पर्सन. म्हणजे ही इज अ टीचर टू ऑलमोस्ट ऑल गायनेकोलॉजिस्ट इन द टाउन. He was FRCS, FRCOG, old timer. He's 90 now. ओके. वा. We still meet every month. We meet at least once month. We meet, and he's still inspiring us. क्या बात. So Wow. this is how the journey begin. And my teacher, my PG teacher during my DJO days is my father-in-law. ओके. His Wow. daughter, my wife. आम्ही दोघं DJOला बरोबर होतो. सी वॉज ज्युनियर टू मी. आणि इतका सहवास असायचा एकत्र आमचा की ठरलं तिथे आमचं. वा. आणि माय फादर इन लॉ वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. त्यांना सांगायचं कसं वगैरे वगैरे ते झालं, सांगितलं. बट आय डिसाइडेड ऑन दॅट डे की आय विल नॉट वर्क विथ हिम बिकॉज ही इज गायनेकोलॉजिस्ट, हिज वाईफ इज गायनेकोलॉजिस्ट, माय मदर, माय इन लॉज, अँड माय वाईफ इज ऑल्सो गायनेकोलॉजिस्ट. सो आय डिसाइडेड टू वर्क आउटसाईड. आणि त्याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की इंडिपेंडेंटली रिस्क घेत गेलो, कॅल्क्युलेटेड रिस्क ऑब्व्हियसली. आणि सगळं शिकलो. मग लॅप्रोस्कोपी इंडिपेंडेंटली शिकलो, IVF शिकलो, इवन एम्ब्रिओलॉजी शिकलो. आम्ही एम्ब्रिओजचं आय कॅन मायसेल्फ क्रिएट एम्ब्रिओज फ्रॉम एग अँड स्पर्म ऑन ICSI मशीन. ऑल यू नीड इज. सो जर्नी आतापर्यंत आलेला आहे. करंटली लॅप्रोस्कोपिकमध्ये आम्ही वी आर डुईंग ऑल लॅप्रोस्कोपिक सर्जरीज इन्क्लुडिंग ॲडव्हान्स मोस्ट मॅलिग्नन्सीज वगैरेच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पण करतो आम्ही.
almost 60-70 hospitals are calling me now for Wow. many of the hospitals, they just outsource the laparoscopy unit, so we're going to their hospital. आता मगाशी फोन आला होता. सर बाबा असते तर काय फिलिंग असते? He was there till COVID. Wow, He was okay. there till म्हणून COVID. त्यांनी बघितलंय ती Yeah, सगळी yeah, he धडपड has बघितली, seen it. सगळं बघितलं. He died very peacefully rather. Wow. After seeing शांततेत. all his kids settle down in the life, and I being successful in front of his eyes. According to him, I was successful. बस बस ते तिथेच जिंकलं मग. सर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. Yes. तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स सुद्धा सांगायला पाहिजे मला असं वाटतं. वाय यू चोज धिस रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि IVF? आता ते तुम्ही सांगितलंच, मॅम सुद्धा त्याच फील्डमध्ये तिंगलॉज सुद्धा आहेत, पण त्याच्यापेक्षा एक व्यतिरिक्त वेगळा जो पर्सनल तुमचा आहे की हेच चूज का करावं? मी माझी एक बहीण सी सफर्ड इन्फर्टिलिटी आणि PCOD होतं तिला, आणि माझी ती थोडी खेड्यात दिलेली शिक्षिका आहे ती. तिचे म्हणजे माझे जिजू जे आहेत ते पण शिक्षक आहेत, आणि माझ्या आत्याचा मुलगा आहे तो. सो फॅमिलीत तरी पण मूल होत नाही म्हणून ती किती मेंटल ट्रॉमातून गेली, स्ट्रेसमधून गेली, हे आय हॅव विटनेस्ड इट. सो गायनेकॉलॉजीकडे ओढा थर्ड इयरला मला कळालं की ऑब्स्टॅटिक गायनेकॉलॉजी, तुम्ही जेव्हा एखादा सब्जेक्ट वाचत असता तेव्हा तुम्हाला आपोआप कळायला लागतं थर्ड इयरला की तुम्हाला हा सब्जेक्ट आवडतोय. देन यू डिसाईड टू मेक युअर करिअर इन दॅट. आणि इन्फर्टिलिटी आवडायला लागलं वेन आय सॉ द पेन ऑफ माय सिस्टर. आणि मग देन आय डिसाइडेड टू एंटर इन टू द फील्ड अँड हेल्प दोज हू आर हॅव्हिंग सिमिलर पेन. मग आता मी त्याच्यामध्ये मला ते एक इन्स्पिरेशन होतं की मला बेस्ट टेक्नॉलॉजी जी काय अवेलेबल झालेली आहे प्रेग्नन्सीमधली, ती इन्फर्टिलिटीमध्ये, ती अवेलेबल करून द्यायची अंडर वन रूफ. आणि सो दॅट आय कॅन हेल्प एव्हरी सिंगल लेडी हू इज फेलिंग टू सी इट्स व्हेरी. म्हणजे आता तुम्ही, माझी बहीण तर खेड्यात होती, इवन इन अर्बन एरिया इन्फर्टिलिटी इज अ बिग स्टिग्मा. राईट. पीपल इवन डोंट वॉन्ट टू स्पीक अबाउट इट. म्हणजे आमच्याकडे पेशंट येतात ना, ते कधी कधी ते असे येतात की डॉक्टर पाळी नियमित नाहीये, तेवढी आमची पाळी नियमित करून द्या. ते सांगायलाही त्यांना थोडंसं एम्बॅरेसमेंट वाटतं की बापरे मला मूल होत नाहीये. आणि याला कारण आणि अनेक आहेत. म्हणजे आपल्याकडे सोशल नॉर्म्स काही आहेत की मूल झाल्याशिवाय स्त्रीचं म्हणजे तिचं लाईफच कम्प्लीट होत नाहीये, ती स्त्रीच नाही असं सुद्धा होतं, स्त्रीत्वावरती हे होतं. सो बेसिकली या सगळ्या ह्याच्यातून आय जस्ट इमॅजिन द लेडी. म्हणजे आणि आपल्याकडे मूल जन्माला घालायची सगळी जबाबदारी बाईवर दिली. पुरुषाला कोणी वांदोटे म्हणत नाही हो आपल्याकडे. कधीच नाही. कितीही म्हणजे अजूनही त्यावर सीमेन काउंट 0 असलं तरी त्याला वांदोटे नाही. सो ऑल ब्लेम गोज टू द वुमन. आणि दे रिअली सफर बॅडली. खेड्यात तर खूप जास्त प्रमाण आहे. म्हणजे टॉन्ट्स मारणं. पण कुणी जर खूप प्रेमाने जरी विचारलं ना, म्हणजे आपुलकीने जरी विचारलं काय ग तुझं पुढे काय झालं याचं प्रेग्नन्सी, तरी खळकण डोळ्यात पाणी येतं तिच्या. कारण तर हेल्पलेसनेसच तेवढी आहे. हवं येतं आणि बाय ऑल मीन्स ते मिळत नाही. बरं प्रॉब्लेम असा होतो, उपचारांना गेले ना की अपेक्षा वाढतात. आता मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली एवढं इन्व्हेस्ट करतो याच्यात, मग आता ह्याच्यातून आउटकम तर मिळाली पाहिजे. अपेक्षा आल्या की राहील की नाही राहील याची भीती वाटायला लागते. भीती आली की ते भीतीचं निरसन करायला चिंतन सुरू होतं सतत. काय कारणाने राहत नाही, काय करू म्हणजे राहील. आणि हे चिंतन अति झालं की याला चिंता म्हणतात. सो भीती, चिंता, ताण इतका मनावरचा ताबा घेते उपचार सुरू झाल्यावरती की दी लेडी ॲक्च्युली डेव्हलप हॉर्मोनल इम्बॅलन्स बिकॉज शी इज अंडर ह्यूज स्ट्रेस. होईल नाही होईल सगळंच. आणि नाही, आता उपचार सुरू केल्यावरती तो स्ट्रेस वाढतो. परीक्षेला बसताय ना तुम्ही. सो आणि खूप अभ्यास करून परीक्षेला बसायला लागतंय. एवढा अभ्यास करून परीक्षेला बसायला लागतं की त्याचाच ताण इतका येतोय की समहाऊ दे डोंट कन्सीव्ह. त्याला आम्ही इन्फर्टिलिटी ट्रॅप म्हणतो ऍक्च्युली. बिकॉज यू आर म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून तुम्ही ॲग्रेसिव्ह उपचार घेताय म्हणून अपेक्षा वाढतोय म्हणून ताण वाढतोय म्हणून आणखी हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्याने आणखी प्रेग्नन्सी राहत नाही. ह्या दुष्टचक्रात ते फिरत राहतात वर्षानुवर्ष. कित्येकदा असं झालंय की हे थांबवलं फ्रस्ट्रेट होऊन की आपोआप प्रेग्नन्सी राहते. नाव आता त्यांना परीक्षेला बसायचं नाही ना, असंही झालेलं आहे.
नर्वसनेस म्हणू शकतो सर ही, हा? एवढी नर्वसनेस की आहे अगदी आहे. आणि इतकं आहे की म्हणजे त्याच्यातून डिवोर्स झालेले आहेत, सुसाईड झालेले आहेत, इथपर्यंत गेलेल्या आहेत गोष्टी. सो बेसिकली इट्स अ सोशल इश्यू आहे आता सध्या. आणि तुम्हाला एक सांगतो की आता जसं प्रेग्नन्सी हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे, जगण्याची स्पर्धा कटथ्रोट झाली आहे. निसर्गाने ना, निसर्गाचं मदर नेचर आहे ती. मदर नेचर 2 क्रायटेरिया लावते प्रेग्नन्सी राहायला. एक म्हणजे ती काय म्हणते, की माझं लेकरू ताणात आहे ना, त्याला प्रेग्नन्सीचा ॲडिशनल ताण नाही द्यायचा. प्रेग्नन्सी इज अ बिग स्ट्रेस ऑन बॉडी अँड माइंड. ताणाने येणारे डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे आजार, त्याची जर टेंडन्सी असेल ना तुमच्या शरीरात, तर ते प्रेग्नन्सीच्या काळात ओव्हरट होते. ओके. सो मदर नेचर म्हणते, की ह्या लेकराला मी ताण प्रेग्नन्सी नाही राहू देणार जोपर्यंत हे ताणात आहे. आणि ती सेन्स करायची सिस्टीम आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे आपल्याकडे. आणि दुसरीकडे मदर नेचर म्हणते, की सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टने मी ही रेस इव्हॉल्व करणार. जगणार कोण ह्याच कॉम्पिटिशनमध्ये? कॉम्पिटिशन ऑफ सर्व्हायव्हल, तुम्ही पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं की कटथ्रोट होते. मग त्याच्यात तेच टिकणार आहेत. ते क्रायटेरिया कट ऑफ म्हणतो ना आपण, सेट केलेला आहे. आता आपटे कॉलेजला कट ऑफ किती असतो माहिती आहे ना ऍडमिशनला? नाही सर, सांगा. नाही आता ते 98-99 लाच क्लोज होतात ते. तसं आता आमचं बीजे मेडिकल कॉलेजचे तसंच होतं ऍडमिशनचे हे. पण मग कट ऑफच त्या ह्याला गेल्यावर बाकीच्यांची सगळ्यांची मॉर्टॅलिटी ना हो. सो असं ह्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा इश्यू आता खूप सिव्हिअर, गंभीर स्वरूप धारण करतोय. आणि एकतर जगण्याची स्पर्धा, त्याचा ताण, आणि त्यात परत मूल होत नाही याचा ताण. असं ते दुहेरी दुष्टचक्रामध्ये सापडलेले कपल, म्हणजे वी रिअली फील पिटी फॉर देम अँड वी ट्राय एव्हरी बेस्ट पॉसिबल वे टू ब्रिंग देम आउट. अँड आय हॅव सीन इट इन माय सिस्टर. सो मला त्याचं आय फील इम्पॅथिक विथ दीज पीपल. हो बापरे सर, इमोशनली सुद्धा तेवढंच कठीण आहे. काम कठीण आहेच आहे, पण इमोशनली सुद्धा सगळ्यांना मॅनेज करणे इट्स ऑल्सो बिग इमोशनली पार्ट. तुम्हाला सांगू का, पहिल्या कन्सल्टेशनला माझ्या क्लिनिकमध्ये रडली नाही बाई, असं रेअरली पाहायला मिळतं. म्हणजे काहीतरी बोलता बोलता ती जस्ट इमोशनल होऊन म्हणजे त्या रडायला येतच, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मे बी आनंद असेल की चला माझी होप, माझ्या इच्छा अपेक्षा इथून मे बी पूर्ण होतील. आनंदच असू शकतो. पहिल्या व्हिजिटला लगेच आनंद असेल की नाही माहित नाही, पण दे आर इन पेन. आय कॅन सेन्स इट की दे आर इन पेन. अँड मे बी ते व्यक्त झालं, मे बी तुमच्या पुढे ते व्यक्त झालं, त्यामुळे एक्झॅक्टली समवेअर कुठे व्यक्त व्हावं ते पण, म्हणजे देर आर व्हेरी फ्यू शोल्डर्स ऑन विच यू कॅन कीप युअर हेड अँड क्राय ऑन. राईट. ओके सर, तुमचं स्केड्यूल म्हणजे कसं लॅब आणि कशी लाईफ, विचारून हे असं कसं असतं का? तराजू कसं सांभाळता? शेड्यूल सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल, आश्चर्यचकित नाही व्हाल. तुम्ही म्हणाल हे वेळ लागला यांना, काहीतरी वेड्यासारखे काम करतात. म्हणजे आम्ही कित्येकदा सकाळी 5:30ला घरातून बाहेर पडतो, 6ला घरातून बाहेर पडतो, आणि लॅप्रोस्कोपीच्या प्रोसिजर्स असतात त्या करतो. सकाळी 11 वाजेपर्यंत ओपीडीला परत यायचं, कारण हे इन्फर्टिलिटीचे पेशंट फार होप्स घेऊन येऊन बसलेले असतात अपॉइंटमेंट घेऊन. सो सकाळच्या 1-2 केसेस संपवायच्या. मग ते कुठे डिस्टन्स, ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वगैरे सगळं कॅल्क्युलेट करून, सर्जरीला लागणारा वेळ कॅल्क्युलेट करून मग जाऊन तिथे ओपीडी करायची. 11 ते 1-2 वाजतात ओपीडीला. त्यानंतर मग परत दुपारचा सर्जरीचा लॉट असतो. त्याच्यात जिथे आता फ्रीलान्सिंग आहे ना, आमच्या हॉस्पिटलला असेल तर आमच्या हॉस्पिटलला, बाकी ठिकाणी जाऊन पाटील हॉस्पिटलला म्हणजे सिटी फर्टिलिटीला असतील तर तिथे करायच्या, नाहीतर बाकी ठिकाणी जिथे असेल तिथे जायचं, सर्जरीज करायच्या. संध्याकाळी 7ला परत ओपीडीला यायचं. मग 7 ते 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत ओपीडी चालते. बापरे, म्हणजे यांना त्याच्यानंतर जेवायला कधी वेळ मिळतो? गाडीत जिथे जागा मिळाली चला बसू. बापरे, जेवायचं. फॉर लास्ट मेनी इयर्स आय एम हॅव्हिंग माय लंच इन माय कार. बापरे सर, वहिनी काय म्हणत नाही तुम्हाला असं? काय वहिनीने सोडून दिले. शी इज ऑल्सो गायनेकोलॉजिस्ट ना, जातीत लग्न झाले आमचं. पहिलं लोक जातीत लग्न का करायचे माहितीये का? कारण त्या जातीत काय प्रिव्हिलेजेस आणि काय सॅक्रिफिकेशन्स आहेत हे मुली लहानपणापासून आई वडिलांकडे बघून शिकायचं. ओके. आता नाव सी हॅज सीन हर पेरेंट्स, त्यांचं किती त्यांना हॉस्पिटलला वेळ द्यायला लागायचं, सी हॅज सीन इट. सो तिला सी नोज की गायनेकोलॉजिस्ट लाईफ इज लाईक दिस.
people from outside may say it's a pathetic life, but Right. I really enjoy my life. म्हणजे आता आणि इफ आय कांट एन्जॉय माय लाईफ आय कॅनॉट कंटिन्यू इट. Right. ती सर्जरी करताना मस्त झाली, सर्जरी ब्लडलेस झाली, आय एम हॅपी. वाह. किंवा ते एखादं पेशंटला उपचारानंतर प्रेग्नन्सी राहिली, आय एम सुपर हॅपी. सो इतकं क्रिएशनचा आनंद कुठे मिळणार आहे? एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे हे म्हणजे बाहेरच्या लोकांना वाटत असेल की हे खूप हेक्टिक शेड्यूल आणि हे असं कसं जगतायत, बट ऍक्च्युली वी आर लिव्हिंग इन अ फ्लो. याचाच अभ्यास केला, याच्यासाठी 18 तास घालवले. फायनली इट्स आता आणि हॅपनिंग. ह्याचा म्हणजे असं नाही वाटत की काहीतरी खूप वेगळं काहीतरी करतोय आपण, कष्ट घेतोय वगैरे वगैरे. इट्स हॅपनिंग स्मूथली. लाईफ इज गोइंग ऑन अँड ऑन. इट्स हॅपनिंग स्मूथली. Wow. म्हणजे असं होत नाही की बाबा खूप वैतागतोय, कंटाळतोय, असं नाही. सर, नेक्स्ट प्रश्न असा आहे की सरप्राईज द्यायचा आहे आपल्याला जे आत्ता बघतायत, की अपार्ट फ्रॉम दिस एनी हॉबी जी चला आठवड्यातून एकदा तरी करता, महिन्यातून करता, एक हॉबी तुमची. ओके. हॉबी एवढा विचार वाचन. करा. नाही, वाचन. मला थोडंसं आध्यात्मिक वाचन आवडतं. तर मला वाटलं अभ्यासाचं काय म्हणणार नाही आहात नाही तुम्ही नाही, आता. अभ्यासाचं नाही. आता अभ्यास होतो, म्हणजे अभ्यास चालूच असतो. पण आता असं पुस्तकं घेऊन नाही होत. मी वी गो ऑन नेट अँड सर्च. ते वेगवेगळे रिसर्च सर्च करतो, कारण तिथे ते इझी जातं. पुस्तकात ते इंडेक्स पहा, हे करा, ते करा, आणि ते सगळं मिळेलच असं नाहीये. आणि नाव वी हॅव म्हणजे आपल्या कुठल्याही Phones, tablets, इन्फॉर्मेशनला इट्स एट द टिप ऑफ युअर फिंगर. Right. सो इट्स इझियर देअर. मला आवडतं वाचायला आध्यात्मिक गोष्टी. म्हणजे मी MBBS पास आउट झाल्यानंतर मला जाणवलं की थोडं लाईफचा स्ट्रेस जो आहे हा जगण्याचा, थोडा इट इज मोर दॅन व्हॉट आय कॅन बेअर. सो मग काय करायला पाहिजे? सो मला त्यात थोडंसं गावाकडचं वातावरणामध्ये हे सप्ताह किंवा दिंडी हे प्रकार असायचे. सो मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, ज्ञानेश्वरी. आणि इतकं ते म्हणजे सायकोलॉजिकली इतकं प्रफाउंड नॉलेज आहे त्याच्यामध्ये. आणि ते इट इज, इफ यू वॉक ऑन दॅट पाथ, इट कॅन क्रिएट ॲब्सोल्युटली गुड ह्युमन बीइंग आउट ऑफ इट. सो ते वाचत गेलो मी. मग योगसूत्र वाचलं. मग शंकराचार्यांचं विवेक चूडामणी वाचलं. मग त्याचं आणि नुसतं वाचत नाही, मग ती भगवद्गीतेच्या अजून दुसऱ्याच अध्यायावर आहे. त्याच्या पुढे जातच नाही आलेलं अजून. ते इतकं त्याच्यातच इतकं नॉलेज मिळतंय, त्याच्यात एक लाईन. एक लाईन, म्हणजे इन बिटवीन वर्ड्स, इन बिटवीन लाईन जेव्हा वाचायला जाता तुम्ही, इट्स जस्ट अ फॅन्टास्टिक बुक. वेन एव्हर आय फील, म्हणजे मला काही मोकळा वेळ आहे, तर मग ते मी आय गो फॉर अ स्पिरिच्युअल रीड. लास्ट वॉज व्हॉट टाइम की तुम्ही काहीतरी पुस्तक पकडलं? आणखी एक पुस्तक मला याच्यावरती मला जे सुचतं ते लिहायलाही आवडतं. माझ्या पेशंट्सचे अनुभव लिहायला आवडतात. म्हणजे मी एक पुस्तक अनुभूती म्हणून लिहिलंय. माझ्या पेशंटचे जे अनुभव आहेत ते लिहिताना म्हणजे असं एखादे तंद्री लागल्यासारखी मी लिहिलेले ते अनुभव. कधी कधी ना, मी आता बऱ्याच वेळेला असं होतं की सगळ्याच पेशंटच्या बाबतीत नाही होत, बट यू कॅन सेन्स इंटेन्स इमोशन इन द पेशंट. इतक्या इंटेन्स असतात की यू कॅन फील देम इनसाइड. म्हणजे ते त्या ऑरा तयार होतो त्या इमोशन्स, त्याच्यात तुम्ही असता. आणि देन म्हणजे आय ॲटलिस्ट फील दोज इमोशन्स इन मेनी ऑफ द पेशंट्स. आणि मग ते इमोशन्स इतक्या इंटेन्स आणि इतक्या त्या हे असतात की आय एम ऑल्सो ह्युमन बिईंग ना. मी पण नवरा आहे, बाप आहे, मुलगा आहे. त्या इमोशन्स मला इतक्या टच करायच्या आतमध्ये की आय स्टार्टेड रायटिंग देम डाऊन. आणि मग माझ्या डोक्यात काय येतंय तेही मी लिहायचो त्याच्यात. आणि मग असं मी लिहून WhatsAppवरती लेख म्हणून पाठवायचो. आणि ते खूप सारे लेख असे तयार झाले. म्हणजे आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो ह्याच्यामध्ये की ॲक्च्युली मी जेव्हा छोटं हॉस्पिटल सुरू केलं होतं डोंजाला, डोंजे म्हणून गाव आहे पायथ्याला सिंहगडाच्या, तिथे माझा पहिला पेशंट आला. आणि असं म्हणजे पाथरवट माहिती आहे तुम्हाला, ते दगड फोडतात हो 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 हो. रस्त्याच्या, हो. तसं कपल होतं ते. ओके. आणि कपल पण असं 60च्या जवळ गेलेलं. आणि ती बाई आली होती, तिच्या कानाच्या पाळ्या ज्या आहेत
त्या खाली ओघळल्या होत्या पूर्ण आणि त्यात ती कानात काही घालू नव्हती शकत त्याच्यामुळे. आणि मी जस्ट त्याचा विचार करत होतो, की आणि तो नवरा घेऊन आला होता तिला. तिच्या कानातलं हे करायचंय पाळ्या. सो मी अ, मी त्यांना म्हटलं, "हे का का करायचंय?" नवऱ्याला विचारलं. म्हणे, "तिला ना थोडं मला एक कानातलं करायचं" म्हणे. आणि मग ते मी सर्जरी छोटीच होती ती. लोकल खाली सर्जरी असते ती करून दिली. आणि त्यांच्याकडे पैसेही खूप कमी होते. पण म्हटलं पहिला पेशंट आहे आपल्याकडे, मी तेवढे घेतले. त्या पैशांचं काय करायचं असं मी विचार करत होतो. सो मला तो माणूस आठवला एकदम. मग मी त्या माणसाला फोन करून ते नंबर आम्ही लिहून घ्यायचो. छोटा मोबाईल होता त्याच्याकडे. त्याला मी बोलावलं. त्याला म्हटलं, की त्या पैशांचं मी त्या बाईसाठी कानातलं करून घेतलं. अरे वाह! वॉव! आणि त्याच्याजवळ दिलं. म्हणजे आय वॉज नॉट अवेअर की त्याला शक्य होईल की नाही होईल करणं. त्याच्याजवळ दिलं आणि त्याला मी म्हटलं, की हे तुम्ही केलंय असं सांगून द्या त्यांना. मी केलंय असं वॉव! नका सांगू. वॉव! सो तो माणूस म्हणजे इतका त्याला भरून आलं. ही वॉज क्राईंग कंटिन्युअसली. काही बोलताच नाही आलं त्याला. तो घेत नव्हता. मी त्याला दिलं. तुम्ही जा म्हटलं. आणि म्हणजे हे असे जे प्रसंग घडतात, की नंतर ती बाई तो बाबा त्या बाईला घेऊन आला एक दिवस परत एकदा असाच दाखवायला म्हणून. आणि ते कानातले घालून घेऊन आला दाखवायला. ही वॉज व्हेरी हॅपी. आणि त्या बाईलाही असं खूप कृतकृत्य वाटत होतं, की बाबा ह्या वयात का होईना नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी केलं. कारण आयुष्य त्यांचं असंच मुलांचं करण्यातच गेलं असेल. आता आपलंच काय चाललेलं आहे. हे जी सगळी धडपड चाललेली असते ती मुलांसाठीच चाललेली असते. त्यांचंही तसंच गेलं असेल. असे छोटे-छोटे प्रसंग खूप घडलेत, की बायकोचं नवऱ्यासाठीचं प्रेम, नवऱ्याचं बायकोसाठीचं प्रेम आणि जेव्हा जीवावर बेततं ना, तेव्हा ते खूप डिफिकल्ट असतं. त्यावेळेला ते खऱ्या इमोशन्स बाहेर येतात. म्हणजे आता इक्टॉपिक प्रेग्नन्सी एक मला हसबंड म्हणजे कॅन्सर निघतोय की इक्टॉपिक निघते असं एक खूपच अशी रेअर केस होती. 15 वर्षापूर्वी तिचं मुलं बंद करायचं ऑपरेशन झालेलं होतं आणि पेशंट वॉज ॲडमिटेड फॉर अ ओव्हेरियन मास. ओव्हेरियन मास म्हणजे बीजांडामध्ये गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे की काय असं वाटत होतं. आणि ह्याच्यामध्ये नवरा खाली आला आणि मला असं वाटलं की अजून आतून कुठेतरी वाटत होतं, "यार, हे यंग पेशंट आहे, कॅन्सर नसावा." म्हणून मी ते गाठ जे होते ते ब्लड क्लॉट्स होत्या मोठ्या-मोठ्या आणि इट वॉज अ इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भवाहक नलिकेमध्ये गर्भ राहून फुटलेला होता. बापरे! पण ज्याचं डायग्नोसिस नंतर आलं. आधी तो नवरा आला माझ्याकडे आणि तो रडायला लागला. तो म्हटलं, की "डॉक्टर मला कुणीही नाही माझ्याकडे माझ्या बाजूचं. म्हणजे आई-वडील नाहीत, बहीण-भाऊ नाहीयेत. मला फक्त एवढी बायको आहे म्हणे. हिला काही करून वाचवा." म्हणजे मला इतकं ते फील झालं, की आणि तो रडत होता तो. मग नंतर सर्जरी झाली. इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे लाईफ लाईफ थ्रेटनिंग त्यावेळेला होती, पण तिचा जीव वाचला त्यावेळेला. आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे दिले, पटकन सर्जरी करून तिचा जीव वाचवला. पण जेव्हा ते नंतर रिकव्हरी होऊन बाहेर आली, त्यावेळेला मी त्या बाईला सांगितलं, की ह्या प्रसंगामध्ये तुला म्हणजे आता कसं आपण रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला एकमेकांवर किती प्रेम आहे हे लक्षात नाही येत किंवा ते आपण व्यक्तही नाही करत. पण मी तिला ते मुद्दामून सांगितलं. म्हटलं, "तुला जेव्हा तू बाहेर गेलीस ब्लड द्यायला, इन्व्हेस्टिगेशन करायला, त्यावेळेला धिस मॅन वॉज क्रायिंग हिअर अँड सेइंग की माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाहीये. शी इज द ओन्ली लेडी ऑन माझी एकच फक्त नातेवाईक म्हणा किंवा माझं एकच हक्काचा माणूस आहे. हिला काही होऊ देऊ नका." तर आय कुड सेन्स दॅट इंटेन्स लव्ह इन हिज इमोशन्स आणि यू आर लकी टू हॅव हजबंड लाइक हर. आणि ती त्याच्याकडे पाहून रडत होती. तो तिच्याकडे पाहून रडत होता. आणि शी सेव्हड. सो दीज आर द असे प्रसंग जेव्हा टच करतात, तेव्हा ते मी लिहून काढतो सगळे आणि जसे घडले तसे लिहून काढतो. एकदम रॉ. आणि ते पुस्तक इतकं सुंदर झालं त्याच्यात म्हणजे शेवटी काय झालं ते 19-20 असे हे झाले तयार. मग स्टोरीज पूर्ण. मला सगळेजण म्हणायला लागले, "आता तू एक काम कर, याला कंपाईल कर, पुस्तक कर." मग त्यात एक पुस्तक तयार केलं. अनुभूती नाव दिलं त्याला आणि ते छान चाललंय. विकलं जातंय ते. हो सर, इतके सगळे इमोशन्स एकतर ऐकायला ॲक्चुअली अनुभवायला मिळतात. आय एम त्यातून लकी इन दॅट या सेन्स की आय एम विटनेसिंग दीज इमोशन्स. कारण प्रत्येकाला आता तुम्ही इंजिनिअरिंग फील्डची लोकं आहेत किंवा ते ह्युमन टच नाही हो. आम्हाला इथे ह्युमन टच आणि त्यात इमोशनल कंटिन्युअस आहे. टच आहे. तेच. की आणि पेशंट्सचे इंटेन्स इमोशन आम्हाला पाहायला मिळतात. कारण आमच्याकडे आलेला पेशंट हा सगळे नाईलाजास्तव आलेला असतो. त्याचे अतिशय काहीतरी मोठे प्रॉब्लेम चालू असतात म्हणून आलेला असतो.
बरोबर. हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसाकडे तुम्हाला इमोशन्स नाही पाहायला मिळत. खरंय, खरंय. आमच्या इथे मिळतात पाहायला. ओके. सर आता थोडं प्रोफेशनल जर्नीबद्दल आपण जाणून घेतलं, पण आता या कामाबद्दलही जाणून घ्यायचं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन यू हॅव बीन पायनियर इन IVF. तर ही फील्ड, या फील्डची सुरुवात, त्याच्यासाठी केलेला अभ्यास सगळंच ऐकलंय, ते एक्सपिरियन्सेस सुद्धा ऐकले. सर सगळ्यात मोठा चॅलेंज जो फेस होतो वाईल डुईंग अ सर्जरी और एखादं असं काम जे थोडंसं एकदम हेक्टिक वाटतं, याला 1-2 दिवस जातात, 15-15 दिवस जातात. असं होतं की सगळं लक्ष तिथे आहे, कुठे लक्ष लागत नाही. असं कुठलं काम आहे? इट मे बी सर्जरी, इट मे बी यू आर इन लॅब, काही पण असू शकतं. म्हणजे ते महिन्यातून येईल, 2 महिन्यातून येईल, पण आलं की थोडंसं डोक्याला टेन्शन होतं. मॅलिग्नन्सी सर्जरी तशा असतात. मॅलिग्नन्सी सर्जरीमध्ये ना खूप अनप्रेडिक्टेबिलिटी असते. मुळात ते बऱ्याच वेळेला तर स्टेजिंग आम्हाला सर्जिकल असतं आणि सर्जरीच्या स्टेजिंगमध्ये आहे ना की वी हॅव टू डिसेक्ट अलॉंग द ब्लड व्हेसल्स, व्हेरी क्लोज टू द ब्लड व्हेसल्स. त्याला थोडं जरी डॅमेज झालं ना तर इट कॅन क्रिएट डिझास्टर. म्हणजे इतकं ट्रमेंडस ब्लड लॉस होतो. त्या सर्जरीज थोड्या स्ट्रेसफुल असतात आणि येतात अशा महिन्यातून एखादी सर्जरी अशी येतेच की ती स्ट्रेसफुल असते थोडीशी. आणि दुसरा जो एक स्ट्रेसफुल हे आहे की माझ्या म्हणजे पर्सनली तुम्ही म्हणाल की रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअरच्या पेशंटची जेव्हा ते समोर येतात माझ्या, रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर आमच्याकडे फार होत नाहीत, पण जर झाले म्हणजे काही लोक असे असतात की त्यांचे प्रॉब्लेमच तेवढे सिरियस असतात की एकदा एम्ब्रिओ टाकले नाही स्टिक झाले, दुसऱ्यांदा टाकले नाही स्टिक झाले, तिसऱ्यांदा टाकले. कारण एकदा एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर 40% सक्सेस रेट आहे वर्ल्ड वाईड. आमचाही 43% आहे. पण हे टाकल्यानंतर ते स्टिक झाले नाही एम्ब्रिओ, प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली की ते एक्सप्लेन करणं इतकं डिफिकल्ट असतं की त्या इतक्या इमोशनली त्या त्या याच्याशी अटॅच झालेल्या असतात आणि त्यांना ते समजावून सांगणं की वी हॅव टू कंटिन्यू ट्राईंग त्या फ्रस्ट्रेटेड अवस्थेमध्ये. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब जो येतो, कधीतरी येतो अधूनमधून. आणि होपफुली त्या 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 ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रडतात पेशंट. मी रडू देतो त्यांना, कारण ते थोडंसं बाहेर पडल्याशिवाय हे पण नाही होत. आणि इम्पॅथिकली खूप हँडल करायला लागतं त्यांना. आणि इट्स ऑल्सो अ पेनफुल पेनफुल ऑर म्हणजे फेल्युअर आमच्यासाठी पण फेल्युअर येते. इफ दॅट शी डझंट कन्सीव्ह, इट्स अ फेल्युअर टू अस ऑल्सो. पण त्या ह्याच्यामध्ये हे 2 प्रसंग असे असतात आणि कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये ना पेशंटची सायकॉलॉजी खूप खराब झालेली असते. जगतोय, मरतोय, जगतोय, मरतोय अशी अवस्था असते ना. ते बापरे. ह्याचं ते मुन्ना भाई एमबीबीएस मधलं ते डायलॉग आहे की तुमको पता है साला तुम मरने वाला है, फिर वो घड़ी का काटा तुमको टाइम बॉम्ब के काटे जैसे लगता. बापरे तशी सर, अवस्था फिल्मी आहात का असते. तुम्ही एकदम असे? फिल्मी आहात? नाही नाही फिल्मी नाही. डॉक्टरचा चित्रपट म्हणून नाही, बघितला हा, का? मग बघितला ना तो. नाही आणि एमबीबीएस ला असताना खूप मूवी पाहायचो आम्ही. तेव्हा ते चालून तेवढं जातं. तेवढंच एक एंटरटेनमेंटचं साधन होतं की ते कारण हॉस्टेलला 18 तास अभ्यास करायचा, मग काही आता तर काय पाहिजे थोडंसं. शनिवार रविवार थोडंसं काहीतरी. बापरे सर. तुम्ही आमच्या एमबीबीएसच्या हॉस्टेलला हम्म. पत्ते कसे सांगायचे माहिती का मुलं? त्या थिएटरच्या जवळ. कारण कुठलं पुण्यातलं थिएटर गेलो नाही आम्ही असं नव्हतं. सगळे थिएटर पालथी थिएटर घातलेले वगैरे. होते. बापरे. सर 1978 पहिला IVF बेबी, तेव्हाची कंडिशन्स आणि आत्ता काय ॲडव्हान्समेंट आहे त्या फील्डमध्ये, काय सांगा? तुम्हाला माहिती आहे 1978 ला पहिलं आयव्हीएफ बेबी जे झालं त्याच्यानंतर फक्त 6 महिन्यात इंडिपेंडंट रिसर्चने भारतातलं पहिलं बेबी झालं. इंडिपेंडंट म्हणजे तिथलं IVF चा रिसर्च इंडिपेंडंट चालू होता. इकडे सुद्धा एक बेंगॉली डॉक्टर होते, ते करत होते. त्यांनी पहिलं ते बेबी म्हणजे डिलिव्हर्ड झाले आपल्याकडे विदिन 6 मंथ्स फर्स्ट बेबी. सो वी आर ऑल्सो पायोनियर्स ऑफ IVF. सुरुवातीला सक्सेस रेट खूप कमी होता. म्हणजे पहिला एक आमचं हे काय होतं की नुसतं स्पर्म आणि एग एकत्र आणणं आणि गर्भ तयार करणं बाहेर आणि तो गर्भ थोडासा वाढवणं आणि आतमध्ये सोडणं. नंतर मग त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्समेंट येत गेल्या. कल्चर मीडिया इम्प्रूव्ह होत गेले. लॅबचे सगळे पॅरामीटर्स इम्प्रूव्ह होत गेले. इन्क्युबेशन चेंबर्स इम्प्रूव्ह होत गेले. ICSI आलं. ICSI इज अ ब्लेस्ड टू मेल इन्फर्टिलिटी. मेल इन्फर्टिलिटीमध्ये काय होतं की स्पर्म काउंट खूप कमी होतो.
त्याचा एक एक जर आपल्याला फर्टिलाइज करायचं असेल ना, तर त्याला आम्ही साधारणतः 1,00,000 स्पर्म बरोबर इन्क्युबेट करतो. तेव्हा त्यातला एक कुठेतरी आतमध्ये पेनिट्रेट करू शकतो. एगच्या भोवती ना असे लेयर्स ऑफ सेल्स असतात, नरिशिंग सेल्स. बट दे डोंट लेट देअर स्पर्म गो इनसाइड. ओन्ली फिट कॅन गो इनसाइड. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट तिथे लावलेला असतो तो प्रिन्सिपल. सो त्या ह्याच्यामध्ये काय होतं की यू नीड लॉट ऑफ स्पर्म्स आणि कधी-कधी काउंट खूप कमी झालेला असतो. त्यात पण मॉर्फॉलॉजिकली चांगले पाहिजेत. सो आता त्याच्यात अजून ॲडव्हान्समेंट इक्सी आली त्यावेळेला मात्र खूप ईझी झालं. इक्सीमध्ये काय करतो आम्ही, अंडर मायक्रोस्कोप, इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप असतो. म्हणजे एरवी आपण वरून पाहतो ना, हो. ते इन्व्हर्टेड मायक्रोस्कोपमध्ये खालून पाहिलं जातं. ओके. म्हणजे बॉटम ऑफ द डिश पाहिलं जातं, पेट्री डिश. ओके. आणि वरून इन्स्ट्रुमेंट येतात. हं, आणि त्या हं, हं. इन्स्ट्रुमेंटमध्ये एक होल्डिंग पिपेट असते, एक इंजेक्शन निडल असते. होल्डिंग पिपेट एगला होल्ड करते. इंजेक्शन निडल एक स्पर्म ॲस्पिरेट करून त्या एगमध्ये इंजेक्ट करते. ओके. इट्स कॉल्ड इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. हं, हं, हं. खूप सुंदर प्रोसिजर आहे. म्हणजे मी स्वतः करतो. आय कॅन म्हणजे ती असं डिव्हाइन प्रोसिजर म्हणतो ना, क्रिएशन आपण करत राइट. असतो काहीतरी. वॉव! ते झालं. त्याच्यानंतर फ्रीजिंगची टेक्नॉलॉजी आली. फ्रीजिंग इज अल्सो ब्लेस. हं. म्हणजे पहिलं काय व्हायचं माहिती आहे का, गर्भ समजा आता मला 15 एग्स मिळाले आणि त्या 15 एग्सचे समजा 7-8 गर्भ तयार झाले. हं. आयदर यू विल रिलीज ऑल दोज एम्ब्रियोज इन द युटरस, ऑर त्यातले काही जर टाकले तर मग काही फेकून द्यायला लागत. ओके. कारण 7-8 टाकले तर मग कधी-कधी 5-5, 6-6 प्रेग्नन्सीज एकाच वेळेला कन्सिव्ह व्हायचे. वाह! ट्रिपलेट, क्वाड्रुपलेट. बरं ते प्रेग्नन्सीचा नंबर वाढला. ह्युमन बॉडी इज डिव्हाइस टू ग्रो ओन्ली वन बेबी. वन बेबी. ट्विन्सला पण कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त होतात. हो. ट्रिपलेट आणि त्याच्या पुढे तर मग महाराज. ते ॲव्हरेज चमत्कारच. जेस्टेशनल एजच कमी होतो. हो. आणि ते प्रत्येक बाळाला पुढे NICU वगैरे खूप Problems बेकार आहेत मग. परिस्थिती होते. सो ते होऊ नये म्हणून मग आम्ही आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर पर्यंत गेलंय प्रकरण. हं. पण ते कधी शक्य होतं की ते एवढे मोलामागाचे एम्ब्रिओ तयार झालेले, ते फ्रीज करून ठेवण्याची व्यवस्था आली. हं. लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला ते फ्रीज करून ठेवण्याची व्यवस्था आली. लिक्विड नायट्रोजन अवेलेबल होतं आधीही, पण सेल त्यात फ्रीज केली की मरून जायची. मग आता त्यात सेलमध्ये जे पाणी असतं ना, त्याचा क्रिस्टल असे तयार होतात, स्पायकी क्रिस्टल्स तयार होतात आणि दे डॅमेज सेल ऑर्गॅनेल्स. मग आता त्यांनी काय केलं, ते सेलमधलं सगळं पाणी काढून टाकायचं, डिहायड्रेट करायचे सेल, त्याच्यात क्रायो प्रोटेक्टंट लिक्विड भरायचं. म्हणजे ते डिफ्युजन नाही होतात प्रोसिजर. आणि त्याच्यामध्ये ते क्रायो प्रोटेक्टंट असं असतं की ते -196 डिग्रीलाही फ्रीज नाही होत. सो देर इज नो आईस फॉर्मेशन इन द सेल्स. आणि अशा सेल्स त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये डिप करायच्या. तरीही फ्रीज नाही होत असं म्हणते ते तुम्ही? लिक्विड फ्रीज नाही, आतलं ओके, लिक्विड फ्रीज नाही ओके. होत. सेल्स मेटाबॉलिझम सगळं थांबतं सगळं थांबतं. आणि परत थॉ केल्या की तिथून पुढे ग्रो व्हायला सुरुवात होतात. ते आतलं क्रायो प्रोटेक्टंट काढून पाणी आतमध्ये गेलं की दे स्टार्ट ग्रोईंग. सो हे फ्रीजिंग टेक्नॉलॉजी इज अगेन अ ब्लेस. कारण आता एक IVF सायकल नंतर समजा मला 3 लॉट एम्ब्रिओजचे मिळाले, ज्याच्यामध्ये 2-2चे 120 आवर्सचे एम्ब्रिओज असतात किंवा 72 आवर्सचे एम्ब्रिओ पण फ्रीज करता येतात. समजा मला 3 लॉट मिळाले. सो त्याचे मी 3 लॉट फ्रीज करून ठेवतो. मग आम्ही आता त्या सेम सायकलला ट्रान्सफर पण नाही करत. आम्ही आता फ्रीज ऑल टेक्निक वापरतो. आणि पुढच्या वेळेला गर्भाशयाचा अस्तर तयार करायचे, 2 एम्ब्रिओ थॉ करून एका इम्प्लांटेशन विंडो येते त्याची, त्यावेळेला त्यात टाकायचे. 40% सक्सेस रेट एका सायकलचा. जर त्यात 60% मध्ये आलो, तर परत पाळी येऊ द्यायची, परत अस्तर तयार करायचं. म्हणजे शेतकरी जशी जमीन हो, हो, हो. नांगरतो, खतं पेरण्यासारखंच. घालतो, तसं ते आहे तो प्रकार. आणि इम्प्लांटेशन विंडो आली की एम्ब्रिओज थॉ करून त्यात सोडायचे. म्हणजे पूर्ण IVF सायकल नाही रिपीट करायला लागत. आता फक्त एम्ब्रिओ थॉ करून टाकायचे. आणि दुसऱ्या 2 सायकलमध्ये 60% लोकं कन्सीव्ह होतात, क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट. 3 सायकलमध्ये 80% लोकं कन्सीव्ह होतात. सो सक्सेस रेट वेंट ऑन इन्क्रीजिंग विथ एव्हरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स. आणि अजून खूप सारे टेक्निक्स आलेत. प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस नावाचं एक टेक्निक आहे. ज्याच्यामध्ये एम्ब्रिओजचे बायोप्सीज घेतल्या जातात. किंवा ते एम्ब्रिओ ग्रो होताना काही सेल्स शेड करतात आता त्या लिक्विडमध्ये. त्या सेल्स आपण जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवतो. आणि जेनेटिकली नॉर्मल असलेले एम्ब्रिओज ट्रान्सफर करतो. सो आता यू कॅन म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग नाही करू शकत आपण त्यात, पण त्याला लॉज आहेत. आणि किंवा सेक्स सिलेक्शन नाही करू शकत त्याच्यामध्ये, त्यालाही लॉज आहेत. पण येस, वी कॅन ट्रान्सफर ओन्ली जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रिओज. म्हणजे त्यात इम्प्लांटेशन रेट वाढतो, ते बाळ पुढे डिफेक्टिव्ह होणार नाही याची शक्यता वाढते. सो अशा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट होत गेल्या.
म्हणजे एक फक्त स्पर्म आणि एग एकत्र आणून गर्भाशयात सोडणं, ते नंतर गर्भ तयार झाल्यावर, इथपासून सुरुवात झालेली गोष्ट इथपर्यंत आज पोहोचली इथपर्यंत सर. पोहोचलेली आहे. बापरे. सर, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ही खूप मोठी आहे हे तर नक्कीच कळतं, कारण तुमचा एवढा दांडगा अनुभव आहे. हा अनुभव ऐकता ऐकताच असं वाटतं की बापरे किती गोष्टी असतात आणि किती गोष्टींना सामोरं जावं लागतं का कपलला. सर, पण मिथ्स आणि त्याचबरोबर काही मिसकन्सेप्शन्स जे खूप जास्त पसरलेले आहेत लोकांमध्ये, की IVF मुळे हे होतं, ते होतं, असं होतं, नाही त्यांचं तसं झालं, त्यांचं एक्झाम्पल्स खूप असतील त्यांच्याकडे, पण हिंमत नाही आहे किंवा त्यांना कुठेतरी भीती वाटते या गोष्टीची. ते मिसकन्सेप्शन्स काय आहेत ज्याच्यावर जास्तीत जास्त आजही बोलल्या जातं? पहिलं म्हणजे युजली 4 शंका असतात लोकांना, तेच मिसकन्सेप्शन ह्याच्या बाबतीत असतात, की खूप खर्चिक आहे, IVF खूप खर्चिक आहे. दुसरं आहे सक्सेस रेट बद्दल खूप मिथ, की ते फेलच होतं किंवा ते IVF म्हणजे दुसरं पण मिथ आहे की IVF केलं म्हणजे होणारच. तिसरं जे आहे ते खूप पेनफुल आहे असं वाटतं कोणाला. चौथं जे आहे ते म्हणजे ते होणारी जी बाळं आहेत त्यात काहीतरी दोष निर्माण होतील. एवढं सगळं कृत्रिमरित्या करताय तुम्ही, ही काय नैसर्गिक प्रोसेस आहे, त्यात तुम्ही जर कृत्रिमरित्या गोष्टी करायला लागले तर प्रॉब्लेम येणार आहेत. असं ते एक सगळ्यांना वाटत असतं. या मिथ्स युजली आहेत किंवा मग ट्विन्सच होतात दरवेळेला. ट्विन प्रेग्नन्सीच राहते आणि ट्विन प्रेग्नन्सी आवडते लोकांना आजकाल. सगळं शॉर्टकटचा जमाना आहे ना. दोन्ही प्रेग्नन्सी एका ह्याच्यात जर झटक्यात होत असतील तर मग सोपं आहे ना. चांगलं आहे ना, बरं आहे. म्हणजे बापरे. परत ऑफिसमध्ये मॅटर्निटी लिव्ह घ्यायला नको. परत बॉसचे म्हणजे करिअरमध्ये सेटबॅक असतो हो, ना. स्त्रीसाठी खरं आहे. करिअरमध्ये सेटबॅक येतो एक. तो परत होणार नाही असं. बट ट्विन प्रेग्नन्सी इज नॉट अ गुड प्रेग्नन्सी. आयडियली वी शुड हॅव ओनली वन बेबी इन होम. वी शुड ग्रो ओनली वन बेबी. कारण ते ट्विनमध्ये गडबड होते. प्रीटर्म डिलिव्हरीज होतात, BP वाढतो, त्यामुळे करायला लागतात प्रीटर्म डिलिव्हरीज, हिमोग्लोबिन कमी होतं, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात. सर, मग हे सगळं स्पर्म्समुळे असेल, लेडीजचा काही त्यात हातभार नाही, राईट? इट्स ट्विन्स होण्यामध्ये. ट्विन्स होण्यामध्ये दोघेही रिस्पॉन्सिबल, गायनेकोलॉजिस्ट पण रिस्पॉन्सिबल आहे. आम्ही जास्त एम्ब्रियोज टाकतोय ना त्याच्यामध्ये. सक्सेस रेट ते झालं पाहिजे, ते Success. एक तरी झालं पाहिजे, ते गरजेचं. एक्झॅक्टली. मग 3ऱ्या दिवसाचे तर 3 एम्ब्रियोज टाकले जातात, 5व्या दिवसाचे 2 एम्ब्रियो टाकले जातात. मग बहुतेक वेळेला ट्विनचा रेट एरवी किती आहे? 1.5% आहे. तर तो 15% वर जातो. ओके. ट्विन प्रेग्नन्सी. पण तरी 10 पट वाढतोय हो. खरं ना. बरं, ट्विन प्रेग्नन्सी पर्सेंटेज 10% म्हणजे 10 टाइम्स. हो. 10 पट म्हणजे 1000 टाइम्स. 1000% वाढ. 1000%. ओके. सर, एथिक्स, काही ॲक्सेसिबिलिटी टॉपिक्स बद्दल आपण बोलतोय, ते हॉट टॉपिक्स आहेत. पण त्याचबरोबर इन्क्लुझिव्ह फर्टिलिटी एरिया हा जो फ्युचर आहे, ती केअर जी आहे यातून मिळते ती महिलांना, त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा. त्यावेळी जेव्हा हे सगळं सुरू असतं, त्यांना बेबी करायचं आहे, मेंटली किती चॅलेंजेस येतात ते तुम्ही आम्हाला सांगितलं. पण कधी कधी जर काही त्यांना एक्स्ट्रा केअर द्यायची आहे किंवा काही सेशन घ्यायचे, तसं सुद्धा काही होतं? हो, अगदी. सायकोलॉजिकली आम्ही ऑफिशियल सायकोलॉजिस्ट अपॉइंटेड असतात. ओके. रादर आता नवीन जो ऍक्ट आला आहे ART ऍक्ट, त्याच्यामध्ये तुमचा ART रजिस्ट्रेशनलाच सायकोलॉजिस्ट एक अपॉइंटेड लागतो. त्याचे डॉक्युमेंट्स द्यायला लागतात. त्याला ऑफिशियली तुम्हाला अपॉइंट करायला लागतं आणि त्या माणसाला सर्व्हिसेस पण घ्यायला लागतात. इट्स अ मेंटली खूप डिमांडिंग, चॅलेंजिंग कंडिशन आहे ही. म्हणजे तुम्हाला मेंटली इन्व्हॉल्वमेंट खूप एक्स्ट्रीम लेवलची असते. कारण तुमचं सगळं पणाला लागलेलं असतं. सगळं म्हणजे तुमचं लाईफ सक्सेसफुल होणार आहे का फेल होणार आहे हे पणाला लागलेलं असतं. सो मग आता अशा ह्याच्यामध्ये डिप्रेशन येणं, कारण ते फिअर ऑफ फेल्युअर आहे ना तिथे. परफॉर्मन्स एन्झायटी आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे म्हणजे किती कुठल्या लेवलवर जाऊ शकतं ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो, की ज्या दिवशी IVF साठी सिमेन द्यायचं असतं ना, म्हणजे इथे होम पिकअप झालं आमचं, एक रिट्राईव्ह केले, की त्या दिवशी सिमेन फ्रेश कलेक्ट करतो आम्ही, स्पर्म सेपरेट करून हे इक्सी करतो आम्ही. त्या दिवशी मोर दॅन 50% पीपल कॅन नॉट गिव्ह देअर सिमेन. का? परफॉर्मन्स एन्झायटी. ओके.
यू गो इन दॅट सिच्युएशन देन यू विल रिअलाइज. नाही 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 मला नाही जायचं, बट लेट मी टेल यू सर, त्याच दिवशी होतं हे. आणि आता आम्ही त्याच्यासाठी तोडगा काढलाय की आम्ही हम्म. आधी सिमेंट फ्रीज करून ठेवतो. ओके ओके. सिमेंट पण फ्रीज करता येतो, हम्म. गॅमेट्स पण फ्रीज करता येतो, आणि बॅकअपला की आहे तुमचं सिमेंट फ्रोझन, देता आलं तर ओके. द्या ओके. फ्रेश. हम्म. पण हे आम्ही पाहतो मोर दॅन 50% पीपल, बिकॉज देर आर सो मेनी थिंग्स त्या एका ह्याच्यावरती डिपेंडेंट असतात. हम्म. IUIच्या ज्या दिवशी ओहम म्हणजे आम्ही नॅचरल रिलेशन्स ठेवायला सांगतो, टाइमली इंटरकोर्स म्हणतो आम्ही. हम्म. आज ओव्ह्युलेशन झालंय, आज रिलेशन ठेवा. हम्म. संध्याकाळी इरेक्शन फेल्युअर, इजॅक्युलेशन फेल्युअर, ओके. बिकॉज ऑफ परफॉर्मन्स एन्झायटी. सो कारणात मेंटली सांगितलंय. हा आज आता ह्या ऍक्ट वरती सगळं डिपेंड आहे. बरोबर. आणि जर ते नाही राहिली प्रेग्नन्सी, आणि बघ मला नाही जमलं तर बायको काय विचार करेल, ह्या हम्म. सगळ्याचा ब्लेम माझ्या माथी येईल. मग समाज काय म्हणे, समाज काय म्हणेल, बरोबर. घरचे लोक काय म्हणतील. आणि दॅट ऍक्ट यू हॅव टू गेट इन्व्हॉल्ड इन टू दॅट ऍक्ट. म्हणजे एखाद्या भाषण करायला उभा राहिलेला जो मुलगा आहे त्याने त्या भाषणातल्या कंटेंट वरती लक्ष द्यायला पाहिजे ना. हम्म. तो जर हा विचार करायला लागला की इतके मला सगळे हसतील बघतायत. का आणि मला आठवेल का तिथे, आणि नाही आठवलं तर मग माझा नंबर येईल का, नाही आला तर मग लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, इज गोइंग टू फॉरगेट द वर्ड्स. राईट. बापरे. डॉक्टरांसाठी कठीण आहे हो, त्याचबरोबर. हे कठीण आहे अगदी ट्रीट करणं. म्हणजे सोपं पण आहे तसं. हम्म. परफॉर्मन्स एन्झायटी सोपं आहे ट्रीट करणं. त्याला ओव्हरकम करायसाठी मग काय? एन्झायटी कुठून येते? सी, एन्झायटीचं मी मगाशी मिनिंग सांगितलं. ओव्हर थिंकिंग. अति चिंतन झालं की त्याला चिंता म्हणतात. आणि चिंतन कशाचं असतं? काहीतरी समस्या समोर आली, तिचं कारण शोधा, उपाय शोधा चालू असतं. समस्या काय असते? इट्स अ फिअर ऑफ फेल्युअर. काहीतरी तुम्ही फेल होणार आहात कशात तरी मिळवण्यात, किंवा आहे ते गमावणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि ते तुम्हाला नको असतं. ती समस्या वाटते तुम्हाला. सो इट्स अ फिअर ऑफ फेल्युअर अँड परफॉर्मन्स एन्झायटी. फिअर ऑफ फेल्युअर कुठून येते? डिझायर ऑफ सक्सेस मधून येते ना. जितकी मोठी डिझायर ऑफ सक्सेस, तेवढी मोठी फिअर ऑफ फेल्युअर, तेवढी मोठी परफॉर्मन्स एन्झायटी असणार. आणि मग आता डिझायर ऑफ सक्सेस कुठून येते? तिथे काम करायला लागतं. तुम्हाला काय काय हवं असतं माणसाला आयुष्यात? सी, वी आर जस्ट गॅदरिंग. ही खूप इंटरेस्टिंग आहे. मी अजून कधी बोललो नव्हतो कोणाला, मी तुम्हाला सांगतो. 2 प्रकारचे फंक्शन्स आपण करत असतो. ह्युमन्स, फक्त ह्युमन्स. बाकी प्राणी एकच प्रकारचं फंक्शन करतात. त्यांच्या सगळ्या इतर प्राण्यांची जो ब्रेन आहे तो प्रिमेटिव्ह आहे अजून. अनेक हजारो वर्षांपासून तसाच आहे तो. प्रिमेटिव्ह ब्रेनला लिम्बिक सिस्टीम म्हणतो आम्ही. आणि तिचं काम काय आहे? की शरीराचं पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन करणं. शरीराचं पालन, पोषण, रक्षण केलं की तो जीव जो आहे त्याचं आयुष्य पूर्ण करेल, आणि प्रजनन केलं की मरायच्या आधी त्याच्यासारखा एक जीव निर्माण करेल, म्हणजे त्या प्रजातीचं संवर्धन होईल. सो प्रकृती आहे, तिचं जे सृजन आहोत आपण, आणि हे सृजन ती सस्टेन करायचा प्रयत्न करते त्याच जीवाच्या माध्यमातून, आणि त्यासाठी त्याला रिवॉर्ड्स देते प्लेजरचे. सी, अन्नाला चव आहे, जिभेला टेस्ट बड आहेत, म्हणून आपण शोधतो अन्न. हेच खायचं, तेच पाहिजे. हा, पण ते जर नसतं तर कुपोषणाने मेले असते. खाल्लं कोणी? शोधाशोध कोण करत बसलं असतं? किंवा अपोजिट सेक्सच्या बाबतीत अट्रॅक्शन आहे. स्टार्टिंग फ्रॉम अट्रॅक्शन टू द अपोजिट सेक्स, ते तुमचे मुलांची मुलं सुद्धा तुम्हाला आनंद देतात, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या भानगडीत पडताय की लग्न करा, मुलं होऊ द्या, ते सांभाळा, रात्रभर त्यांच्यासाठी जागा, आजारी पडले तर त्यांच्या लाख रुपये फिया भरा शाळेच्या. म्हणजे माझ्या मुलाची लोअर केजीची फी जी होती ती माझ्या अख्ख्या MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या ऍडमिशन मध्ये मी जेवढे पैसे भरले नव्हते तेवढी होती. सर लग्न करायचं की नाही? थिंक अबाउट बापरे. इट. तो लाडू खायला लागणार आहे, पण हा. तो खाऊन पस्तावा किंवा न खाता पस्तावा, खाऊन पस्तावायचा, याला काय पर्याय नाही. आणि तुम्ही नाही खाल्ला तर दोन्ही घरच्या फॅमिलीत भरवतील तुम्हाला. ते आपल्या हातात नाही. लिम्बिक सिस्टीमचं काम आहे की जीवाला हे देणं, काय मोटिवेशन देणं टुवर्ड्स, म्हणजे जे काम करून तुम्ही शरीराचं पालन, पोषण, रक्षण किंवा प्रजनन करता त्या कामाचा आनंद ती देते. ओके. आणि ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही गेलात तर ती तुम्हाला व्याकुळ करून ती करायला भाग पाडते. किती दिवस जेवला नाहीत, एखादा व्हेजिटेरियन माणूस आहे,
तो किती दिवस उपाशी राहिल्यावरती नॉनव्हेज खायला लागेल? जसं त्याला वाटतं की भूक लागली आता, आता पर्याय नाही माझ्याकडे. एखाद दिवस राहील बुवा, नाही मी मग खाऊ असेल शकत. नॉनव्हेज तरी खावं 2 लागेल. दिवस नाही खाणार. जगण्याची इच्छा. व्याकुळ होतो माणूस. व्याकुळ. खावंच लागेल. बुभुक्षिता किम न करोति पापम क्षीणा नराः निष्करुणा भवन्ति असं म्हणतात. भुकेलेला जीव कुठलेही पाप करू शकतो. हो. त्या निष्करुण होतो तो. करुणा संपते, तो माणूस मारून खाऊ शकतो शेवटी. इतकं व्याकुळ करते ती प्रकृती त्याला, की तुम्ही थंडी, एका पॉइंट नंतर ती थंडी नाही सहन होत तुम्हाला. तुम्हाला यू हॅव टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. निवाऱ्याला यायलाच लागतं, उभेला यायलाच लागतं, किंवा खूप गरम होत असेल तर तुम्हाला स्वतःला थंड ह्याला निवाऱ्याला जायलाच लागतं. तो शरीराचं पालन पोषण, रक्षण, प्रजनन ही लिम्बिक सिस्टीमचं काम आहे. ह्युमन्समध्ये इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये ह्युमनला कळालं की सारं गॅदरिंग केलं ना, नाही सोशल गॅदरिंग नाही, गोष्टींचं संकलन केलं की शरीराचं पालन पोषण, रक्षण, प्रजनन सोपं होतं. म्हणजे असं व्हायचं की तो फक्त हंटर होता ना आधी. मग एखादा जर प्राणी मारला तर अन्न सरत नाही इतकं अन्न असायचं. आणि पुढे जर 8 दिवस जर त्याला शिकार नाही मिळाली तर उपवास. मग व्याकुळ व्हायचा जेव खाण्यासाठी. मग त्याने काय आयडिया सुरू केले की ओके, संकलन करून ठेवूयात की ते मांसाच्या वळ्या करून वाळून ठेवल्या, किंवा फळं गोळा करून ठेवले, कंदमुळं गोळा करून ठेवले, किंवा मध गोळा करून ठेवला, किंवा पाणी आणून ठेवलं. रात्रीच्या वेळेला पाणवठ्यावर जाऊन तिथे हिंस्र श्वापदांना बळी पडायचे, ते गुहेच्या दारावरती माणसं गॅदर केले आजूबाजूला, संकलन करून ठेवलं. शरीराचं पालन पोषण, रक्षण, प्रजनन सोपं होतं. आता ह्या संकलन करण्यासाठी तुम्हाला बुद्धीची गरज असते, लक्षात घ्या. त्यासाठीच बुद्धी डेव्हलप झाली आहे. माणसामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे? आपल्याला बुद्धीचा विकास झाला, त्यांच्यात नाहीये. आणि ते इंटलेक्च्युअल थिंकिंग ज्या पार्टमध्ये होतं ब्रेनमध्ये, त्याला आम्ही निओ कॉर्टेक्स म्हणतो. निओ म्हणजे नव्याने डेव्हलप झालेला आहे, इतर प्राण्यांच्या पेक्षा नव्याने डेव्हलप झालेला आहे, त्याला निओ कॉर्टेक्स म्हणतो. ओके. सो इट वाज डेव्हलप्ड ॲट दॅट टाइम की हे कालांतराने होत गेलं? प्रोसेसमध्ये होत गेलेलं आहे हळूहळू, ओव्हर अ पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स. म्हणजे कोणीतरी चुकीचं फळ खाल्लं, गेला, हे नाही खायचं रे. हा, इथपासून ते झालंय. सो इनिशियली दे वेर हंटर्स, दे बिकम हंटर गॅदरर्स. मग गॅदरिंग करताना त्यांना नवीन नवीन इनोव्हेशन्स यायला लागले. मग कुठेतरी धान्य साठवणं सोपं होतं, धान्य बरेच दिवस टिकायचं. मग हे कळालं त्यांना. मग ते कुठेतरी पडलं असेल, पेरलं, उगवलं, मग ते त्यांना कळालं, अरे हे पेरलं उगवतंय, सोपं आहे. मग शेती करायला लागले. शेतीत एक्सेस उत्पन्न व्हायला लागल्यावर व्यापार सुरू झाला की मी तुला धान्य देतो, तू माझ्या चपला शिवून दे, मी तुला धान्य देतो, तू माझे कपडे शिवून दे, मी तुला धान्य देतो, तू माझ्या गाडीच्या माझे बैलगाडीचे अवजारं बनवून दे, किंवा शेतात वापरणारे अवजारं बनवून, वस्तू विनिमय सुरू झाला. मग त्याचा पुढे व्यापार सुरू झाला, त्याच्यामध्ये करन्सीज वापरायला लागले. आज आपण सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य, रिलेशनशिप अशा 6 गोष्टी साठवतो. आणि ह्या 6 गोष्टींना भरभरून मिळालं की आपण काय म्हणतो, याचं आयुष्य सक्सेसफुल झालं. सो यशस्वी म्हणजे हे सक्सेसची डिझायर आहे. ह्याच सक्सेसच्या डिझायर आहेत. तुम्ही जे परफॉर्मन्स एन्झायटी म्हणताय ना, ती काय आहे? सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य, रिलेशनशिप या 6 गोष्टींपैकी काहीतरी मिळवायचंय, किंवा आहे मिळवलेलं ते गमवायचं नाहीये. याला सक्सेस म्हटलंय आपण. आणि त्याच्यात डिझायर आहेत, आणि त्याच फिअर ऑफ फेल्युअर निर्माण करतात, त्याच परफॉर्मन्स एन्झायटी निर्माण करतात. आता ह्या डिझायर कशासाठी येतात हे आपण शोधलं पाहिजे. म्हणजे हे मी माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये 2005 सालापासून भगवद्गीता, योगसूत्र, विवेक चूडामणी हे वाचता वाचता मला एक एक गोष्ट अशी त्यातून लिंक मिळत गेली की आता ऍक्च्युअली आधी आपण गोष्टी जमा करायला सुरुवात केली तर ह्या 6 गोष्टी आता रिफाईंड स्वरूप झाले त्याचं. पण ह्या गोष्टी मी का गोळा करतोय, मला काय त्याच्यातून मिळवायचंय? मूल होण्या झाल्यावर काय मिळतं माणसाला? आनंद मिळतो. सत्ता पाहिजे आनंदासाठी, संपत्ती पाहिजे आनंद इम्पॉर्टंट, संतती पाहिजे आनंदासाठी, प्रतिष्ठा पाहिजे आनंदासाठी, हेल्थ पाहिजे आनंदासाठी, रिलेशनशिप पण आनंदासाठी. सो सगळ्या गोष्टी. आता लग्न केल्यावर लग्न कशासाठी करतो माणूस? आनंद मिळवायला की दुःख मिळवायला? नाही सर, संतान प्राप्ती, मे बी वंश आगे बढावं, त्याच्यातून आनंद मिळतो म्हणून. आनंदच, बरोबर. आवडता व्यक्ती असेल तर नाही व्हायचंय अजून, त्यामुळे तुम्हाला हे आत्ता बोलता येते तुम्हाला, आम्हाला ते बोलता नाही.
सो बेसिकली हम्म. आपली सगळी धडपड आनंद मिळवण्यासाठी चालली खरंय आहे. खरं. सो ऍक्च्युअली आपल्याला सक्सेस नकोय, त्या सक्सेस मधून मिळणारा मिळणारा आनंद आनंद हवाय. हवा. आम्ही पेशंटला विचारतो, तुम्हाला बाळ होईल मग ती म्हणतं चालेल. नोबडी इज रेडी फॉर इट. सो दुःखाचं पॅकेज जोडून दिलं सोबत तर घ्यायला तयार नाही नाही, कोणी. म्हणजे बाळ नकोय, बाळामधला आनंद हवाय. सो ऍक्च्युअली ह्या डिझायर ज्या आहेत त्या सक्सेसच्या नाहीच आहेत, ह्या प्लेझरच्या डिझायर आहेत. त्या सक्सेसमधून मिळणाऱ्या प्लेझरच्या डिझायर. मग जेव्हा तुम्हाला जर एखाद्या फिअर आणि एन्झायटी कमी करायची असेल आयुष्यातली, तर तुम्हाला यू विल हॅव टू सर्च की ह्या आनंदाची ही जी डिझायर आहे, बाह्य आनंदाची डिझायर सक्सेस म्हणून, ती कुठून येते, ती का बरोबर. येते माझ्यामध्ये, ती कशी कमी करायची. हा विचार जर केला तुम्ही तरच तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढू शकता. काय वाटतं तुम्हाला कुठून येते? मी एक उलटा प्रश्न विचारत नाही, बरं आहे घेतो. सर. उत्तर शोधावे लागतील सर असं. मला एवढा आनंद हवाय, त्यासाठी मला एवढी सक्सेस मिळाली पाहिजे. सर इट इज अनएंडिंग. मला वाटतं त्याचा काही हा, ते बार सेट बाहेरचं नाही. अनएंडिंग आहे. बाहेरच्या ह्या प्लेजरचे 6 क्वालिटीज आहेत. तो अल्प आहे, क्षणिक आहे, अस्थिर आहे, अस्थायी आहे, परावलंबी आहे आणि असमाधानकारक. आणि ह्या 6 क्वालिटीज प्रकृतीने मुद्दामून ठेवलेल्या आहेत, कारण ही प्रोसेस कॉन्स्टंटली करत राहायला पाहिजे. म्हणजे एकदा पगार मिळाल्यावरती आयुष्यभराचं होणार आहे का? एकदा जेवल्यावर नाही. आयुष्यभराचं होणार आहे का? बरोबर. नाही. शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजनन करण्यासाठी या गोष्टी सातत्याने केल्या जाव्यात, म्हणून त्याचं स्वरूपच त्या आनंदाचं असं ठेवलंय की आनंद अल्प आहे, क्षणिक आहे, अस्थिर आहे, अस्थायी आहे, परावलंबी आहे आणि असमाधानकारक. कधीही समाधान करणार नाही तुमचं. एकदाच खाऊन समाधान झालं असतं तर परत खाल्लंच नसतं. बरोबर आहे. सो बेसिकली इट्स नॉट वन टाइम. हा, सो हे होत राहावं म्हणून केलेलं आहे तसं. पण ह्या आनंदाची भूक लागतेच का? काय वाटतं, काय कारण? सर वी शुड लिव्ह इन मोमेंट और एनिथिंग. तेवढंच करावं सध्या, कारण जे मिळतंय ते तर मिळत राहणार. बरं, दुसऱ्या प्रकारे विचारतो मी. तुम्ही वाळवंटातून चाललाय का? तुमच्याकडे भरपूर पाणी आहे उंटावरती. दर 2 तासाला पाणी पिताय, वेल हायड्रेटेड आहात. आणि मध्ये एक रस्त्यात ओयासिस लागलं, जिथे एक पाण्याचं डबकं साठलंय आणि अनेक दिवसापासून साठलेलं पाणी आहे. त्यातच उंट पाणी पिताय, शेळ्या पाणी पितायत, पाणी गढूळ झालंय. ते पाणी तुम्ही प्याल का? नाही. आणि जर 2 दिवसापूर्वी तुमचं संपलेलं असेल तर? त्याला माझ्याकडे जर काही मग किंवा काय असेल, मे बी आय ट्राय की त्याला थोडंसं. 2 दिवसापूर्वी पाणी संपलंय. पहिले तर धावत उडी मारणार, पिणार. बेसिकली काय आहे, पाणी संपलं, शरीरातलं पाणी कमी झालं, तहानेने जीव व्याकुळ झाला. मी म्हटलं व्याकुळ करते. मी हे आता जे उत्तर दिलं सर, हे मी या प्रेझेंट कंडिशन मध्ये देतोय. पण जे डायरेक्ट उडी मारणार ना, ते 2 दिवसाचं तहानलेला जीव. करेक्ट. तहानलेला जीव जेव्हा असतो तसं, म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं, तहानेने जीव व्याकुळ झाला, तेव्हा तुम्ही तो विवेक बाजूला ठेवला की हे पाणी गढूळ आहे, खराब आहे, चांगलं आहे, ते पाणी मला बाधेल नाही बाधेल, हा विवेक बाजूला ठेवला. तसंच ज्या वेळेला तुमचा आंतरिक आनंद कमी पडतो आणि आनंदासाठी जीव व्याकुळ होतो, तेव्हा तुम्ही हे अपेक्षांचं गढूळ पाणी पिता. कारण ह्या अपेक्षांचं गढूळ पाणी पिल्यानंतर तुम्ही म्हणजे डिझायर ऑफ सक्सेस, आनंदाची डिझायर आली की त्या प्रमाणात डिझायर ऑफ सक्सेस येणार, त्या प्रमाणात फिअर ऑफ फेल्युअर येणार, त्या प्रमाणात परफॉर्मन्स एन्झायटी येणार, त्या प्रमाणात तुमचं चित्त विचलित होणार कामावरून, त्या प्रमाणात तुमच्या कामाची क्वालिटी, क्वांटिटी, कन्सिस्टन्सी ढासळणार आणि त्या प्रमाणात तुम्ही फेल्युअरकडे जाणार. सो हे गढूळ पाणी आपण का पितोय अपेक्षांचं? कारण आपण स्वतःला आतून आनंदी ठेवायला कुठेतरी कमी पडतो. मग आतून आनंदी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्याच्यावरचे एकदा उपाय आपल्याला सापडले की देन वी कॅन. सर कधी सापडतात? सापडलेत ना ते, असं नाही, सापडतात. मी इफ यू वॉन्ट वयाच्या कोणत्या उंबरठ्यावर सापडू शकतात नाही, असं असं काही नाहीये की स्वतः शोधायचे? सगळ्या दुःखाचं कारण अविद्या आहे, लक्षात ठेवा. वयाच्या कुठल्या टप्प्यावर मिळेल ते नाही. शंकराचार्यांना 6व्या वर्षी मिळालं होतं. बरोबर. आता आपल्याला उशीर लागलाय, कारण आपली म्हणजे आपण थोडेसे गाढव आहोत म्हणून आपल्याला उशीर लागलाय. अविद्या आहे ती. अविद्या इज अ मेन कॉज ऑफ ऑल सफरिंग. सो ते जे आहे तुम्हाला म्हणजे बाहेरचा आनंद, आतून आपण स्वतःला आनंदी ठेवायला का फेल होतो हे जर शोधलं आपण, हवंय का पुढचं तुम्हाला उत्तर? आय कॅन टेल यू दॅट. प्लीज. आय एम ऑल्सो ट्राईंग ऑन इट. मी सांगतोय म्हणजे मी सगळं काही फॉलो करतोय असं नाहीये, बट आय कॅन ऑटो करेक्ट. मी चुकलो कुठे, मला दुःख आलं, अपयश आलं, तर मी बाहेर उत्तर नाही शोधत, स्वतःमध्येच. पण उत्तर आतमध्येच आहेत ना. मी रिस्पॉन्सिबल आहे त्याला. बरोबर.
सो मी बाहेर उत्तरं नाही शोधत. मी काय कुठे माती खाल्ली, मी कुठे चूक केली ह्या मॅपवरती ते मी शोधतो आणि आय फाइंड द आन्सर्स. सर हे ऍक्सेप्टन्सही गरजेचं आहे की बाहेर शोधण्यापेक्षा दुसरीकडे ब्लेम करण्यापेक्षा बाहेर लुक बसून इनटू मी. बरं तुम्हाला तर बरं मला सांगा, तुम्हाला स्ट्रेस आला. स्ट्रेस ह्या शब्दाचे डेफिनेशन माहिती आहे? स्ट्रेस सर ताणतणाव तेवढंच माहिती आहे. नाही, ताणतणाव म्हणजे त्याला तुम्ही ट्रान्सलेट करताय मराठी. व्हॉट इज एक्झॅक्टली स्ट्रेस? व्हॉट काइंड ऑफ इमोशन इट इज? राग आहे सर एक राग स्वतःवरचा. त्याचं साइड इफेक्ट आहे. ओके बरं, ताण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आपण. ताण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. ताणाचे आउटकम जे आहे, जसं प्रेशर कुकर मधला प्रेशर वाढला की त्याला एक शिट्टीची रचना केलेली आहे. शिट्टीने त्यातून त्यातला आतला प्रेशर रिलीव्ह होतो आणि ते फुटत नाही, फुटू नये म्हणून ती रचना केलेली. अदरवाईज ते ब्लास्ट झाले असते सगळ्यांच्या किचनमध्ये. तसं ह्युमन्समध्ये स्ट्रेस वाढला ना की त्याला आउटलेट मिळते रडून आणि चिडून. वड्याचं तेल वांग्यावर काढलं की हलकं वाटतं चिडून, किंवा रडून मोकळं होतं. सो मला एक सांगा, आता रडायला चिडायला कधी होतं? तुम्ही म्हटलं ना राग येतो, ते कधी होतं? जे पाहिजे ते मिळत नाही तेव्हा. कोण कोणाचं घेत थोडं भरकटलोच जरा आम्ही, पण उत्तर घेऊनच येऊ. राग किंवा रडणं असेल ते इमोशन्स जेव्हा काही पाहिजे ते मिळत नाही, मनाविरुद्ध घडतं ते. बरोबर. आता मनाविरुद्ध घडायच्या आधी मनाने अपेक्षा केलेली असते असं काहीतरी घडावं, त्याशिवाय मनाविरुद्ध घडेल का? बरोबर. म्हणजे पहिलं काय तर मनाची अपेक्षा, आपल्या मनाची अपेक्षा, मग मनाविरुद्ध घडेल अशी सिच्युएशन निर्माण होते, मग त्याचा ताण येतो आणि तो रडून चिडून बाहेर पडतोय. That's how it goes. पहिला ओरिजिन इज इन युअर एक्सपेक्टेशन्स. आणि एक्सपेक्टेशन कसले आहेत? हेच आहेत, सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य, रिलेशनशिप. ह्या गोष्टी मिळवण्याचे किंवा टिकवण्याचेच एक्सपेक्टेशन्स आहेत. दुसरे कसलेही एक्सपेक्टेशन नाही आहेत बुद्धीला. आणि बाकी शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजननासाठी ते तर बेसिक गोष्टी आहेतच आहेत, ते तर प्राणी पण करत आहेत. माणसात हे एक्सपेक्टेशन ऍडिशनल आहेत. आता हे एक्सपेक्टेशन तुमच्या मनाला आनंद दुःखात ढकलतायत, तुमच्या मनामध्ये दुःख म्हणजे राग आणि ताण निर्माण करतात. रागाचा आणि ताणाचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो? स्वतःलाच होतो. सो मला जर राग आलेला असेल, मला जर ताण आलेला असेल आणि मी माझ्यात एक बदल, ताण म्हणजे काय? तुमच्या अपेक्षा आणि प्रॅक्टिकल सिच्युएशन याच्यामध्ये जेव्हा तुमची बुद्धी तफावत सेन्स करते, तेव्हा जी हेल्पलेसनेस जनरेट होते त्याला ताण असं म्हणतात. म्हणजे हवंय तर खरी आणि मिळत तर नाही बाय ऑल मीन्स. एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत, प्रॅक्टिकल सिच्युएशन त्या प्रमाणात नाहीये, त्याला ताण म्हणतो आपण. आणि हा ताण जो आहे, हा ताण निर्माण होण्याचं कारण तुमच्या अपेक्षा आहेत. एकतर अपेक्षा कमी करा किंवा प्रॅक्टिकल सिच्युएशन बदला. सोपं काय आहे? अपेक्षा बदलणे आपल्या हातात तेवढंच आहे. जगाला बदलायला आपल्या हातात नाही. हे नॉर्मल आत्ता नाही करू शकणार, तेवढी ताकद नसेल किंवा तेवढी वेळ नसेल, पण इथून त्या अपेक्षा बदलू शकतात की नाही. इझी आपल्या हातात आहे ना ते. इझी आहे. आणि आपण जर आपला ताण कमी करण्यासाठी आपल्या अपेक्षा बदलायला तयार नसू आणि जर जगाला म्हणायला लागलो बदला रे माझ्यासाठी, ते म्हणजे तुला त्रास होतो, तू बदल करायचा तुझ्यात, एक ते करायला तयार नाही, आम्हाला बदलायला सांगतोय. सो बेसिकली आग लागली रामेश्वरी, बंब गेले सोमेश्वरी, उपयोग आहे का नाही? सो यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. आणि आतून स्वतःला आनंदी ठेवायला का कमी पडतोय आपण, हे शोधल्याशिवाय बाहेरच्या अपेक्षांवरती नियंत्रण मिळवणं शक्य नाही. कारण ह्या आतल्या आनंद कमी पडल्याने जी जागतिकता येते, हेल्पलेसनेस येते, जी तुम्ही व्याकुळ होताय बाहेरच्या आनंदासाठी. आत घरी आईने जेवायला नाही दिलं तरच पोरं बाहेर भीक मागणार आहेत. सो स्वतःला आतून कसं आनंदाने तृप्त करता येईल, तर ते आतला आनंद कशाचा असतो, त्याला संतोष असं म्हणतात. संतोष हे आमचं काउन्सिलिंग सेशन, इन्फर्टिलिटीच्या पेशंटचे काउन्सिलिंग सेशनचं मी सांगतोय तुम्हाला. हे सगळं हेच सांगतो आम्ही सगळं पेशंट. संतोष या शब्दाचा अर्थ होतो, सम या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण, तुष म्हणजे तृप्ती. तुम्ही जर मिळालेल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे तृप्त असाल, तुमच्या वाट्याला आलेली व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस याच्यात पूर्ण तृप्त असाल, तर बाहेरच्या नव्या गोष्टींची आवश्यकता भासेल का तुम्हाला? सो आपोआप अपेक्षा कमी होतात. पण संतृप्ती कुठून येते? जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पूर्णपणे स्वीकार केलेल्या आहेत. सम आधान म्हणतात त्याला. सम आधान म्हणजे, आधान या शब्दाचा अर्थ होतो स्वीकृती. पूर्ण स्वीकृती असेल तरच संतृप्ती येऊ शकते. समाधानातून संतोष निर्माण होतो. आता समाधान कुठून निर्माण होतं?
तुम्ही स्वीकार कधी कराल कुठल्या गोष्टींचा? तुमच्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस याच्यामधल्या सगळ्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत त्यात. परफेक्टली चांगला माणूस किंवा परफेक्टली वाईट माणूस असा अस्तित्वात नाहीये. परफेक्टली चांगली गाडी किंवा परफेक्टली वाईट गाडी अस्तित्वात नाहीये, किंवा घर असं अस्तित्वात नाहीये, किंवा एखादं शहर असं अस्तित्वात नाहीये. त्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. त्यातलं तुम्ही काय पाहताय हे ठरवणार तुम्ही त्यात किती समाधानी असणार आहात. सो यू हॅव टू सी पॉझिटिव्ह थिंग्स इन व्हॉट यू हॅव ऑलरेडी रिसिव्ड. आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी ज्या पाहायच्या आहेत तुम्हाला, त्याच्यासाठी तुमची दृष्टी तशी झाली पाहिजे. सर, मग या सगळ्या काउन्सिलिंग सेशनमध्ये लोक नव्याने स्वतःला भेटत असतील असं म्हणायला काही हरकत नाही? डेफिनेटली भेटतात. आणि काउन्सिलिंग सेशनच्या नंतर तुम्हाला सांगतो की आम्ही जे उपाय सांगतो त्यांना, मी सांगणार आहे तुम्हाला ते उपाय, कारण इट्स गोइंग टू हेल्प यू ऑल्सो, किंवा सगळेच जण स्ट्रेसमध्ये आहेत. ते जे उपाय करतो यात पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आम्ही हे करतो, इंड्यूस करतो पेशंटच्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर 15 दिवसात चिडचिड पूर्ण थांबते. ऑल काइंड ऑफ सेक्शुअल डिस्फंक्शन्स हॅव जस्ट डिसअपिअर्ड. म्हणजे आतापर्यंतचे आमचे अनुभव आहेत. नवरा बायकोची भांडणं थांबतात, कामाच्या ठिकाणी एकाग्रता वाढते. या लेवलवरती बदल होतात. आणि जेव्हा आम्ही हे बदल करून मग उपचार करतो, त्याच्यामुळे रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी मिळतात. आता ह्याच्यात तुमचं पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस की निगेटिव्ह थॉट प्रोसेस हे कशावर ठरतं? इट ऑल डिपेंड अपॉन केमिकल लोचा इन युअर ब्रेन. केमिकल लोचा ऐकला असेल शब्द? हो. मुन्नाभाई मध्ये. उसके दिमाग में लोचा हो गया है. केमिकल लोचा म्हणजे काय? तुमच्या ब्रेनमध्ये 4 हॅपी हॉर्मोन असतात, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन, एंडोर्फिन. याच्या पातळी चांगल्या असतील तर तुमच्या डोक्यात आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी यायला लागतात. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बघायला लागतात. आणि ह्या बॅटरीज जर डिस्चार्ज असतील, ज्या रोजच्या रोज डिस्चार्ज होतात, रोजच्या रोज तुम्हाला चार्ज करायच्या आहेत, त्या डिस्चार्ज जर राहिल्या तर मग तुम्हाला स्वर्गात सोडलं तर तुम्ही तिथेही जाऊन चुका काढून याल काहीतरी. बरोबर नाही. हा, हे रंभ थोडीशी जाड झालेली वाटते, इंद्राचं सिंहासन जरा तिरकट वाटतं, असं काहीतरी म्हणून याल. बरोबर. सो ज्या मेथड्सने ह्या बॅटरीज आपल्याला रोजच्या रोज चार्ज करायच्या आहेत, त्या मेथड्सला म्हणतात फिजिकल मेथड्स ऑफ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. त्या केल्या तुम्ही की तुमच्या बॅटरी चार्ज राहतात, डोक्यात सतत पॉझिटिव्ह विचार येतात, आणि प्रयत्नपूर्वक आणायचेत पण आपल्याला की पॉझिटिव्हिटी माझ्यासाठी हेल्पफुल आहे, निगेटिव्हिटी हानिकारक आहे, हा विचार करून. आणि त्यातून तुमचं मन आनंदी समाधानी होणार आहे. त्याच्यातून आतून आनंदी समाधानी झालं की बाहेरच्या अपेक्षा, आनंदाची अपेक्षा कमी होणार. बाहेरच्या आनंदाची अपेक्षा कमी झाली की बाहेरच्या यशाची अपेक्षा कमी होणार. यशाची अपेक्षा कमी झाली की फिअर ऑफ फेल्युअर कमी होणार, परफॉर्मन्स एन्झायटी कमी होणार, तुमचा स्ट्रेस कमी होणार. दुसरं की अपेक्षेतूनच ताण आलेला आहे तो कमी होणार, आणि एकाग्रता वाढते कामामध्ये. मला एका कॅशियरने सांगितलेलं बँकेच्या, की बाकी ठिकाणी कामाचे डोंगर झाल्याशिवाय त्याचा फरक कळत नाही. कॅशियरने काय सांगितलं माहितीये का, की माझ्या रोज कॅश मोजताना चुका व्हायच्या आणि रोज बोलणे खायचे. जेव्हापासून हे काउन्सिलिंग सेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलेत, एकदाही माझी कॅश म्हणजे इमिडिएट आम्हाला रिझल्ट कळालेले. सो एकाग्रता सुधारते त्यातून. आणि त्या 10 गोष्टी आहेत आम्ही सांगतो, ह्या तुम्ही करा, तुमच्या हॅपी हॉर्मोन बॅटरी चार्ज होतील, सगळं व्यवस्थित होईल. पहिलं म्हणजे 8 तासाची झोप पाहिजे. हे सगळं इन्फर्टिलिटीशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. 8 तासाची झोप, सगळे हॅपी हॉर्मोन झोपेत तयार होतात. आणि स्लीप सायकल आणि तुमचे हॅपी हॉर्मोन तयार होणारे केमिकल कॅस्केट्स जे आहेत, हे सर्कॅडियन रिदमने जोडलेले असतात. स्लीप सायकल विस्कळीत झालं तर हेही विस्कळीत होणार आहे. सो तुमचं स्लीप सायकल अजिबात बदलायचं नाही. ज्या वेळेला तुम्ही झोपताय त्याच वेळेला झोपायचं, ज्या वेळेला उठताय त्याच वेळेला उठायचं. 15 मिनिटाचा आम्ही हे देतो की 15 मिनिटापेक्षा जास्त बदलायचं नाही. ही पहिली प्री रिक्विजिट आहे. स्लीप डिप्राइव्ह लोकांच्या बॅटरीज कायम डिस्चार्ज असतात. ते काही पॉझिटिव्ह विचार करत नाहीत, ते काही आनंदी समाधानी आतून नाही राहू शकत. आत नाही राहिले तर बाहेर नाही राहत, आणि बाहेर नाही राहिले तर बाहेरच्यांना पण नाही राहू देत. ओके. स्लीप डिप्राइव्हमेंट ते नाही करायचं. दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्ही उठल्यावरती 1 तास चालायला जायचं. फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये सेरोटोनिन, एंडोर्फिनच्या बॅटरीज चार्ज होतात. ओके. 1 तास किमान 5 किलोमीटर चालणं झालं पाहिजे. नंतर चालताना हेडफोन लावून छान, आम्ही नवरा बायको दोघांनाही सांगतो करायचं हे. मी दोघांनी हेडफोन लावून छान तुम्हाला आवडेल ते म्युझिक ऐका, डोपामाइनची बॅटरी चार्ज होते. ओके. म्हणजे आम्ही सांगताना असं सांगतो की बघा, म्हणजे
एकतर हे म्युझिक ऐका तुम्ही, तुम्हाला आवडते ते, त्याने डोपामाइनची बॅटरी चार्ज होईल. नाही दोघांना एकमेकांचं ऐकायला लागेल म्युझिक, त्यांनी सगळ्या डिस्चार्ज होऊन जातील. एकतर अरिजित ऐका नाही तर माझा ऐका. सो ते एक त्याचा एक डोपामाइन बॅटरी चार्ज होण्यासाठी उपयोग होतो. तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे चालत चालत डेस्टिनेशनवर गेल्यावर किंवा घरी आल्यावर आम्ही 12 सूर्यनमस्कार स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायला सांगतो, ज्याला साधारण 14 मिनिटं लागतात आणि 8 प्रकारचे प्राणायाम करायचे, ज्याला साधारणतः प्रत्येक प्राणायाम 2 मिनिटं म्हणजे 16 मिनिटं लागतात. ते रामदेव बाबा युट्यूबवर शिकवतील, सांगतो तुम्हाला ते. नावं सांगून देतो, हे प्राणायाम तुम्हाला करायचे म्हणजे कपालभाती, अनुलोम विलोम, नाडी शोधन, कुंभक प्राणायाम, शीतरी, भ्रामरी, ओंकार. हे साधारणतः केले एवढे की होऊन जातं. प्रत्येक प्राणायाम 2 मिनिटं. आणि प्राणायाम सूर्यनमस्काराचे खूप छान रिझल्ट आहेत आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहेत की तुमच्या हॅपी हॉर्मोन बॅटरी चार्ज होतात. अजून ह्या हॅपी हॉर्मोन बॅटरीज चार्ज होण्यासाठी पहिल्या जुन्या काळामध्ये इंटलेक्च्युअल लोकांना काही आयुर्वेदिक मेडिसिन्स द्यायचे लोक, ब्रेन टॉनिक म्हणून. ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामसी, वचा, भृंगराज हे देतो आम्ही आमच्या पेशंट्सला आणि दे वर्क एक्सलंट. रेग्युलर घेतात लोक आणि ते फक्त चुकवायचे नाही मेडिसिन. सोबत आम्ही सांगतो की हॅपी हॉर्मोन बॅटरीज आपल्या डिस्चार्ज पण नाही होत द्यायच्या. त्या कशा डिस्चार्ज होतात? इमोशनल रोलर कोस्टर राईड झाल्या ना की त्या डिस्चार्ज होतात. तर आपल्या आयुष्यात नसतात हो इमोशनल रोलर कोस्टर. आपण साधं आयुष्य जगतो. आपण काय कुठे हिरो हिरोईनचं आयुष्य नाही जगत आहोत रोलर कोस्टर राईड यायला. पण आपल्याला ते आवडतात फार. आपल्याला ते आवडतात फार. मग आपण ते विकतचे दुखणे घेतो. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, युट्यूब प्रो. हा मग काय विकतचे दुखणेच आहेत ते. आता तुम्ही जर ते बिंज वॉचिंग करायला लागलात त्या तिथे इमोशनल रोलर कोस्टर राईडला कोप करताना तुमच्या हॅपी हॉर्मोन बॅटरी डिस्चार्ज होतात. मग बाहेर बघितलं की वास्तवात सगळं निगेटिव्ह दिसायला लागतं. एकदा तुम्ही स्वतःचे विचार निगेटिव्ह केले, 90% थॉट निगेटिव्ह असतात अदरवाईज. म्हणजे जसं पाणी तडाकडून उताराकडे वाहतं तसं तुमचा विचारांचा प्रवाह निगेटिव्हिटीकडे वाहणाराच आहे एरवी. म्हणजे तुम्हाला जेवणात रोज मीठ व्यवस्थित असतं, दिसतं का ते? ज्या दिवशी नसेल त्या पहिल्या घासाला जाणवतं की नाही? सो ब्रेन इज ट्रेन्ड लाईक दॅट टू सी निगेटिव्ह अँड इग्नोर पॉझिटिव्ह. त्या बॅकग्राऊंडवर आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. प्रयत्नपूर्वक. म्हणजे तुम्हाला अगेन्स्ट द स्ट्रीम तुमची विचारांची होडी वलवायची आहे, मनाची होडी, आणि तेही सतत कॉन्शियस राहून. सो हा जो उपाय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी शेवटचं काय सांगितलं? बापरे, मी फार गुंतलो सर. पण शेवटचं मिठाबद्दलचं एक एक्झाम्पल तुम्ही दिलं की जाणवतं ते. नाही, याच्यामध्ये आता तुम्ही 8 तासाची झोप घ्यायची, झोपेच्या वेळा पाळायचे, उठलं की 1 तास चालायला जायचे, 12 सूर्यनमस्कार घालायचे, मेडिसिन्स रेग्युलर घ्यायचे, आयुर्वेदिक मेडिसिन्स, ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामसी, वचा, भृंगराज. नंतर तुमच्या हॅपी हॉर्मोनच्या बॅटरी डिस्चार्ज होऊ द्यायच्या नाही. आणि त्यासाठी तुम्ही स्क्रीन टाइम जो आहे कमी करायचा, तो 1 तासापेक्षा कमी ठेवायचा. तासापेक्षा कमी. हा, आणि बघायचं काय तेही हलकं फुलकं काहीतरी, ज्याच्यात इमोशनल रोलर कोस्टर राईड नाही आहेत. मी तर सांगतो हास्य जत्रा बघा, तारक मेहता का उलटा चष्मा बघा, फील हॅपी बघा, ज्याच्यात हे असलं काही नाहीये. ते तिकडे तो हिरो मरतोय का जगतोय, त्याची पोरगी किडनॅप झाली, आपल्या लोकांना यायला खालती वरती जीव आपला. ना तो आनंदी झाला की हे इकडे हसतंय, ते दुःखी झालं तिकडे दुःख आलं की हे रडतंय, असं त्याला काय अर्थ नाही. सो मी तर ॲपलॉक लावलेत माझ्या सगळ्या याला. ॲपलॉक लावलेत. ॲपलॉक म्हणजे मला उघडताच येत नाही. माझं युट्यूब पण नाही उघडता येत नाही, फेसबुक पण नाही, आणि हे पण नाही, काय इन्स्टा पण नाही. एक वेळ संपली, आज झालं. नाही, ॲपलॉक म्हणजे मला मी कोड मी त्यात टाकलाच नाहीये, कोड दुसऱ्याला टाकला, उघडायचंच नाही ते. आपण पर्याय नाही त्याला काही. मी पण म्हणजे आय हॅव वेंट थ्रू दिस. म्हणजे एक स्वतः सेल्फ मला जाणवलं ते की मी जास्त वेळ देतोय त्याला आणि मला माझ्या कामाकडे, फॅमिलीकडे दुर्लक्ष होतंय. सुरुवात झाली युट्यूबवरती सर्जिकल व्हिडिओ पाहण्यापासून, पण समहाऊ तिकडे डायव्हर्ट होत गेलो. सो देन आय स्टॉप्ड इट. व्हेन आय रिअलाइज्ड इट, आय स्टॉप्ड इट. सो हे करायचं एक आहे. नंतर फिजिकल रिलेशन आठवड्यातले 3 वेळा आले पाहिजे. सी, फिजिकल रिलेशनमधून मी तुम्हाला सांगितलं की लिम्बिक सिस्टीम, प्रकृती काय करते, तुमची रेस सस्टेन करण्यासाठी तुम्हाला आनंदाचं एक बक्षीस देऊन तुम्हाला ते करायला लावते गोष्टी. सो फिजिकल रिलेशनमध्ये ऑक्सिटोसिनचा एक बर्स्ट रिलीज होतो ब्रेनमध्ये. यू फील हॅपी अबाउट इट. सो दी ऑक्सिटोसिन इज हॅपी हॉर्मोन. आतून स्वतःला आनंद गेले की बाहेर कमी होणार आहे.
अपेक्षांची धडपड. सो ते आठवड्यातले 3 वेळा फिजिकल रिलेशन्स आले पाहिजेत आणि 3 वेळा रिलेशन आले तरच प्रेग्नन्सी राहते. कारण स्पर्म कॅन सर्व्हाइव्ह फॉर 2 to 3 days इन ह्युमन फिमेल जेनेटल ट्रॅक. आणि एकच तयार होतं, महिन्यात एकदाच ते बाहेर पडतं, 24च तास जिवंत राहतं. त्याची आणि स्पर्मची चुकामुक झाली की प्रेग्नन्सीचा चान्स संपला. सो आठवड्यातले 3 वेळा जर रिलेशन आले, नॉट क्लब्ड ऑन वीकेंड्स. आता सध्या आयटीतल्या लोकांना तर फक्त वीकेंडलाच त्राण शिल्लक असतायत. हो, ते वीक डेजला ते त्यातही चालक्यात. कोणाकोणाला सॅटर्डेला सुट्टी नसते सर. हो नाही, आता ते पण यायला लागले. त्याला रिप्लेस करायला मागे 10 लोक उभे आहेत. हो, ते तर आहेच. पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा दुष्परिणाम आहे. पण आता गडबड त्यात अशी आहे की त्यातून त्यांना थोडंसं ह्या माध्यमातून काम जास्त चांगलं होऊ शकतं एकाग्रतेतून. लक्षात घ्या. बरोबर. कारण ह्याचा एकाग्रतेचाही हाच मार्ग आहे. आणि एकाग्रता जाते तुमची फिअर एन्झायटीने. बरोबर. एकाग्रतेचं कारण पण हे म्हणजे एकाग्रता साधायची असेल तर हेच करायला लागणार आहे. जे काम 12 तासात रडत रडत करत करणारा तुम्ही 8 तासात हॅपीली कराल आणि चांगल्या क्वालिटीने कराल. हे सगळं फॉलो केलं तर. ओके. आठवड्यातले 3 वेळा. हे लक्षात राहायला पाहिजे. ओके. आणि हे सगळं करायला लागलात ना की ते आपोआप साध्य व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही रिलेशन्स आजकाल येत का नाही येत, स्ट्रेस इतका जास्त आहे कामाचा, मेंटल फिजिकल स्ट्रेस, की इच्छाच होत नाही. राईट. somehow nature is going to prevent population explosion. म्हणून ते असं वेगवेगळ्या प्रकारे लेवलवर चालू आहे इन्फर्टिलिटी इंड्यूस करायचं काम. बीज तयार होण्यापासून बाळ हातात पडेपर्यंत अनेक ठिकाणी निसर्गाने हे बॅरियर उभे केलेले आहेत. ते पार करून तुम्ही गेलात तरच तुम्हाला प्रेग्नन्सी मिळणार. सर, ॲस्पायरिंग यंग डॉक्टर्स ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? हाऊ रिस्पॉन्सिबल काम आहे आणि त्याचबरोबर पुढच्याला आनंद द्यायचा आहे. काम तर आपलं आहे, त्यातून आनंद मिळणारच आहे, पण जे अभ्यास करतात आता आणि ज्यांना वाटतं दे कॅन डू बेटर, दिस इज द फील्ड, त्यांनी ही चूज केली, त्यांना काय संदेश असेल? ओके, तेच मी सांगेल. माझ्या सरांनी मला सांगितलं होतं, इफ यू कॅन बिकम अ गुड ह्युमन बिईंग देन ओनली यू कॅन बिकम अ गुड डॉक्टर. सो यू आर डीलिंग विथ people with emotions. I am not dealing with only uterus and ovaries. I am dealing with a complete human being with a brain sitting on the top of it and thinking all type of weird things. So मी जर खूप चांगला माणूस झालो तरच मी म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातून मी सांगितलं की रिसेप्टिव्ह, मी आय कॅन सेन्स पीपल्स इमोशन्स. तुम्ही तितके इम्पथिक असल्याशिवाय, सिम्पथिक नाही, आय विल से इम्पथिक, यू शुड फील द पेन ऑफ द पेशंट. आणि तितके तुम्ही ह्युमन टच तुमचा जर असेल, चांगले ह्युमन बिईंग तुम्ही होऊ शकत असाल तरच तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकता. कारण तुम्हाला अक्रॉस द टेबल त्या पेशंटच्या डोक्यात काय चालू आहे हे जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं ट्रीटमेंट मोडॅलिटी नाही डिसाईड करू शकत. ती ट्रीटमेंट सक्सेसफुल होईल का याचा काडीभर तुम्हाला अंदाज येणार नाही. आणि तुम्ही जेव्हा चांगला ह्युमन बिईंग व्हाल, तुम्ही जेव्हा प्रेझेंटमध्ये असाल, तुम्ही पेशंटच्या इमोशन सेन्स करू शकाल, तुम्ही पेशंटची सायकोलॉजी सेन्स करू शकाल, तेव्हाच तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकाल. डॉक्टर व्हायला 4 गोष्टी लागतात. डॉक्टर सक्सेसफुल व्हायला, तुम्हाला माहिती आहे का? नाही सर, सांगा. पहिली गोष्ट, डॉक्टर शुड बी अवेलेबल. कितीही चांगला डॉक्टर असला आणि वेळेला पावला नाही तर काय उपयोग आहे त्याचा? अवेलेबल असायला पाहिजे. दुसरं, डॉक्टरला कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. ही शुड सेन्स पेशंट्स इमोशन्स. ही शुड कम्युनिकेट प्रॉपरली इन अ वे दॅट पेशंट डझंट गेट स्केअर्ड. ॲट द सेम टाइम ही अंडरस्टँड द सिव्हिरिटी ऑफ द प्रॉब्लेम. राईट. हे दुसरं महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. तिसरं त्याचं क्लिनिकल नॉलेज आहे. आणि चौथं सर्जिकल गोष्ट आहे, म्हणजे सर्जिकल नॉलेज स्किल्स आहेत. शेवटच्या 2 गोष्टी आउटसोर्स करता येतात. बरोबर. पहिल्या 2 गोष्टी नाही करता येत. त्या नेचरमध्येच आहेत तुमच्या नाही, त्यासाठी तुम्हाला चांगलं ह्युमन बिईंग व्हायलाच पाहिजे. सो इफ यू रिअली वॉन्ट टू बिकम अ गुड डॉक्टर, यू हॅव टू बिकम अ गुड ह्युमन बिईंग. आणि ते तुमच्यामध्ये डेव्हलप करण्याची तयारी असेल तुमची. जे मी 2005 पासून मला जे जाणवलं की माझा स्ट्रेस कमी करायला मी करत गेलो, पण आय स्टार्टेड बिकमिंग गुड ह्युमन बिईंग आउट ऑफ इट. भगवद्गीता वाचल्यानंतर किंवा योगसूत्र वाचल्यानंतर किंवा विवेक चूडामणी वाचल्यानंतर आय स्टार्टेड बिकमिंग गुड ह्युमन बिईंग. माझ्या आतून मला ते अंतप्रेरणा यायला लागल्या की आय शुड बिकम लाईक दिस. आणि ते फ्लुएंटली होत गेलं, पण त्याची तयारी पाहिजे मग तशी. ओके,
बऱ्याच लोकांचे प्रश्न, डाऊट्स, मिसकन्सेप्शन्स, मिथ्स सगळं काही क्लिअर झालंच आहे आय थिंक, कारण माझे बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले सरांमुळे. त्याचबरोबर चांगला माणूस होणं किती गरजेचं आहे हे मला तर शिकायला मिळालं. आय होप मी तुमच्या आयुष्यात चांगला माणूस आहे आणि असाच व्हायचा सुद्धा प्रयत्न करणार. सगळ्यात पहिले डॉक्टर गोपालकृष्ण गावडे सर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ दिला, एवढी सगळी माहिती दिली आणि या माहितीचा पुरेपूर वापर करणार आहोत. वर्ल्ड IVF डे आज आणि तुमचे जेवढे डाऊट्स असतील हे क्लिअर झाले. सर, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. हा मोलाचा वेळ दिलात आणि एवढी माहिती जी घरोघरी पोचायला पाहिजे ती पोचत नाही, आज या थ्रू पोचते आणि तुम्ही वेळ दिला त्यासाठी सुद्धा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही मला इथे बोलवलं तुमच्या शोवरती आणि मला मला जे काही वाटतं ते एक्सप्रेस करू दिलं. आणि हा विषय वर्ल्ड IVF डेच्या निमित्ताने आज ऐरणीवर येतोय आणि याच्याविषयी मी फक्त पालकांना दोन्हीकडच्या फक्त एक जाता जाता एकच सांगू इच्छितो की दोन्हीकडच्या पालकांनी त्या कपलवरती प्रेग्नन्सी राहावी म्हणून कसलंही बर्डन आणू नका. यू आर नॉट गोइंग टू डू एनी गुड टू देम. यू आर गोइंग टू हार्म द प्रोसेस बाय इंक्रीजिंग देअर स्ट्रेस. बिकॉज स्ट्रेस वाढला की हॉर्मोनल बॅलन्स बिघडणार आहे आणि प्रेग्नन्सीला अडथळा निर्माण होणार आहे. सो दोन्हीकडच्या पेरेंट्सनी ह्याच्यामध्ये कुठलाही त्यांच्यावरती दडपण आणू नका, दबाव आणू नका. इनफॅक्ट विचारू पण नका त्यांना काय करतात. आनंदाचं वातावरण पाहिजे. आनंदाचं वातावरण ठेवा. बस. क्या बात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद.